एखाद्या मुलीचं लग्न ठरलं, तरुण मुलीचं लग्न ठरल्यानंतर लग्नाची तारीख जवळ आली, समजा 8 दिवसांवर लग्न आलेलं आहे, तर मग ती मुलगी जी असते ना, तर तिचे आई वडील किंवा ती मुलगी स्वतःला तयार करण्याच्या मागे लागते. बरोबर आहे ना? ती जास्त उन्हात फिरत नाही, कारण उन्हात फिरल्यावर काय होतं, काळपट चेहरा होतो. ती जास्त काम करत नाही, कारण काम केल्याने पण ती त्या ठिकाणी थकून जाईल. ती अशा गोष्टी करत नाही, ती चांगलं खाते, ती स्वतः मेकअप करते. आणि ज्या वेळेस 2 दिवसांवर लग्न येतं त्यावेळेस आपले आई वडील, आपले नातेवाईक सगळे लोक एकत्र जमतात आणि ते त्या मुलीला हळद लावतात. बरोबर आहे? 2 दिवसाच्या अगोदर तिला हळद लावण्याचा कार्यक्रम, काही ठिकाणी 3 दिवस हळद लावली जाते. 1, 2, 3 असं लागोपाठ हळद लावतात. हळद लावण्यामागचं काम काय आहे, कारण काय आहे, की जेणेकरून तिचं जे रूप आहे ते अजून त्या ठिकाणी उजळ व्हावं, ती अजून सुंदर दिसावी. फक्त त्या एका दिवसासाठी किती वेळ लागतो लग्नाला? किती तासाचं लग्न असते? 1 तास, 2 तास. बरोबर आहे ना? देवाचे दास जो विधी लावतात तिथं वचन वगैरे, त्या 2 तासासाठी तिने खूप परिश्रम घेतलेले असतात. जेव्हा मुली फेशियल करायला जातात 2-2, 3-3 तास अशा बसून राहतात. जेव्हा एखाद्या नवरीचं सजणं चालू असतं, तिला शालू घातला जातो, तिचा मेकअप केला जातो, शांत स्तब्ध अनेक वेळ ती उभी राहते. तिचा थकवा निघून जातो, ती दुसऱ्या कोणत्याच गोष्टीकडे लक्ष देत नाही. ती आरशासमोर उभी राहते, ती स्वतःला नीट पाहते, कुठे काही डाग राहिलेला आहे का, कुठे काही कमतरता राहिलेली आहे का. लहान सहान गोष्टी ज्या आहेत त्या नवरीच्या ज्या असतात त्या ठिकाणी बघितल्या जातात. तिची साडी व्यवस्थित घातलेली आहे का, तो ऋतुवेल व्यवस्थित घातलेला आहे का. फाटक्या कपड्यामध्ये नवरी उभी राहिली, नवरदेव घेऊन जाईल का? घेऊन जाईल का? मळके कपडे घालून 8 दिवस आंघोळ केली नाही नवरीने, आणि तशीच त्या नवरदेवासमोर येऊन उभी राहिली, नवरदेव घेऊन जाईल? केस असे विस्कटलेले आहेत, 8 दिवस झाले, डोकं पण धुतलेलं नाही, कंगवा पण लावलेला नाही, सगळं असं झुडूप झालेलं आहे, नवरदेव घेऊन जाईल? नाही. नवरदेवाची अपेक्षा आहे की जी माझी वधू आहे, जी नवरी आहे, ती माझ्यासाठी तयार असावी, ती सजलेली असावी, ती शुद्ध असावी, ती सुंदर दिसावी. आणि म्हणून हे सर्व कार्यक्रम त्या ठिकाणी होतात, म्हणून हा सर्व श्रम घेतला जातो, म्हणून हे कष्ट घेतले जातात त्या एका दिवसासाठी. आणि आज तीच वेळ आलेली आहे. हालेलुया. आज मंडळीमध्ये तीच वेळ आलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं जवळ आहे. आज देवाचा आत्मा त्याच्या वधूला तयार करत आहे. हालेलुया. आज जो पवित्र आत्मा आहे, तो पवित्र आत्मा जी येशूची वधू आहे मंडळी, त्या मंडळीला आज तो तयार करत आहे. त्या मंडळीचे डाग तो काढत आहे, त्या मंडळीचं फेशियल तो करत आहे, त्या मंडळीला तो तयार करत आहे, त्या मंडळीला तो सजवत आहे. कोणासाठी? येशूसाठी. जो येशू त्या मंडळीला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. हालेलुया. हालेलुया. सजताना त्रास होतो, सजताना आपल्याला वेळ लागतो, सर्व गोष्टी आहेत, तुम्हाला धीर धरावा लागतो. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही सजता त्यावेळेस तो वर बघतच राहतो. हालेलुया. आणि माझा प्रभू तुम्हाला आणि मला घेऊन जाण्यासाठी येत आहे, म्हणून पवित्र आत्मा ह्या दिवसामध्ये मंडळीला तयार करण्याच्या मागे लागलेला आहे. हालेलुया. जेणेकरून तुम्हाला एक पण डाग दिसायला नको, जेणेकरून तुमच्यामध्ये एक पण पाप राहायला नको, जेणेकरून ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल तुम्हाला आणि मला घेऊन जायला, तो म्हणेल की हाच माझा मुलगा, हीच माझी मुलगी, याच्यासाठी मी ह्या ठिकाणी आलेलो आहे. हालेलुया. त्याने तुम्हाला आणि मला ओळखावं. लक्ष द्या, लग्नाच्या मंडपामध्ये 1000 लोक असले तरी त्याच्यातून नवरी कोण आहे हे तुम्ही ओळखून काढा. ओळखाल की नाही? का? कारण ती सर्वांपेक्षा जास्त सजलेली आहे. हालेलुया. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये येणार आहे तुम्हाला आणि मला घेऊन जाण्यासाठी, इतर लोकांपेक्षा तुम्ही जास्त सजलेले आणि पवित्र दिसले पाहिजे, तरच प्रभू तुम्हाला ओळखेल की ही माझी वधू आहे. 1000 लोकांच्या मंडपामध्ये तुम्ही
तुम्ही एका क्षणात ओळखून काढतात की वधू कोण आहे, नवरी कोण आहे, कारण ती सफेद रंगाचं वस्त्र घातलेले आहे, तुम्ही ऋतुवेल घातलेला आहे, ती सुंदर दिसत आहे, सजलेली आहे, आणि म्हणून तुम्ही म्हणता हीच वधू आहे. तसंच प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईल ना, तेव्हा तुम्ही त्या नवरी समान सजलेले पाहिजे. तुम्ही शुभ्र वस्त्र परिधान केलेले पाहिजे, तुमच्यावर तारणाचे वस्त्र दिसले पाहिजे, तुम्ही पवित्र असले पाहिजे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त येईल ना, त्यावेळेस तो लगेच तुम्हाला ओळखेल, हीच माझी वधू आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रभू या दिवसामध्ये त्याच्या वधूला आणि त्याच्या मंडळीला तयार करत आहे. आणि म्हणून बऱ्याचदा लक्षात घ्या, जेव्हा देवाचं वचन आपल्याला टोचतं, जेव्हा देवाचं वचन आपल्याला लागतं, जेव्हा देवाचं वचन आपल्याला घासतं, होऊ द्या, कारण तो आपल्याला शुद्ध करत आहे. हालेलुया. पवित्र आत्मा आपल्याला तयार करत आहे, पवित्र आत्मा आपल्याला सजवत आहे की प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी त्याच्यासोबत जाऊ. आणि म्हणून ह्या दिवसामध्ये आपण वचन बघत आहोत, योहान शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 3रं वचन, की नव्याने जन्मल्याशिवाय तुम्हाला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश होणार नाही. देवाचं राज्य तुम्ही बघू शकत नाही, परमेश्वराचं वचन म्हणतं. आणि म्हणून या 2 दिवसामध्ये प्रभू आपल्याशी बोलत आहे की नव्याने जन्म म्हणजे काय, कसा मी नव्याने जन्म घेतो, की जेणेकरून मी शुद्ध होईल, जेणेकरून मी पवित्र होईल, जेणेकरून येशू मला ओळखेल. काल आपण पाहिलं की मनाचं नवीकरण करणं, मनोवृत्तीत नवीन होणं, मन बदलणं ही पहिली पायरी आहे की जर तुम्हाला नव्याने जन्म घ्यायचा आहे. हालेलुया. आपण परत एकदा ते वचन वाचू, इफिसकरास पत्र 4था अध्याय आणि 23 आणि 24 वचन. इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय 23 आणि 24 वचन. तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे, आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे, आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व, आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्र आत्मा व पवित्रता यांनी युक्त असा देव सदृश्य निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. नवा मनुष्य तुम्ही धारण करावा. हालेलुया. आपण प्रार्थना करू. धन्यवाद माझ्या देवा, मी तुझ्या पवित्र चरणी झुकतो. प्रभू, हा समय की आम्ही तुझ्याकडून ऐकावं. आज परत एकदा तू आमच्याशी बोल. तुझं वचन आणि तुझ्या पवित्र वचनाचं प्रकाशन तुझ्या आत्म्याने येऊ दे. प्रभू, मी झुकतो तुझ्या चरणी परमेश्वरा. मी मूर्ख, अज्ञानी, अशक्त, दुर्बळ पात्र आहे, पण तुझ्या आत्म्याने मला भर उपयोगी कर प्रभू, की जेणेकरून तुझी महिमा प्रकट व्हावी. धन्यवाद. प्रार्थना येशूच्या नावाने मागितली. आमेन. हालेलुया. आता नीट लक्ष द्या. काल आपण 23 वचन पाहिलं, आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे. तुम्ही तुमच्या मनामध्ये नवीन केले जावे, तुमचं मन बदलावं. जे मन घाण होतं, ज्या मनामध्ये अशुद्धता होती, ज्या मनामध्ये खेर कचरा होता, ज्या मनामध्ये द्वेष होता, जे मन वाईट विचार करायचं, जे मन वाईटाकडे धावायचं, ज्या मनाला फक्त वाईट सवयी लागलेल्या होत्या, देवाचं वचन म्हणतं त्या मनोवृत्तीत पहिल्यांदा तुम्ही नवीन व्हा. ही पहिली पायरी आहे तुम्हाला नव्याने जन्म घेण्याची. जर तुम्हाला असं वाटतं की मी नव्याने जन्म घ्यावा, कारण लक्षात घ्या, नव्याने जन्म घेतल्याशिवाय देवाचं राज्य तुम्ही बघू शकत नाही. म्हणून ही प्रत्येकाची गरज आहे. सर्वांना नव्याने जन्म घ्यावाच लागेल. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला नव्याने जन्म घ्यावा लागेल. पहिली गोष्ट आपण पाहिली की तुम्ही तुमच्या मनोवृत्तीत नवीन व्हा. तुमचं मन बदला आणि मन नवीन करा. आता पुढची स्टेप आपण बघणार आहोत. पुढची पायरी 24 वचन वाचा. आणि त्यापासून निर्माण नाही, होणारे, नीट वाचा. आणि सत्यापासून निर्माण होणारे, आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त असा देव सदृश्य निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. निर्माण केलेला नवा मनुष्य तुम्ही धारण करावा. हालेलुया. आता दुसरी जी पायरी आहे, नीट लक्ष द्या. सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता. देवाचं वचन काय म्हणतं? सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व आणि पवित्रता, या 2 गोष्टींनी निर्माण झालेला मनुष्य आपल्याला घडवायचा आहे. बघा, नवीन मनुष्य जो आहे, जुना मनुष्य मारून टाका, आणि देवाचं वचन म्हणतं नव्याने जन्म घ्या. नव्याने जन्म घेणं म्हणजे मन बदलणं. तसंच सत्यापासून, तिथं काय म्हटलेलं आहे? सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व आणि पवित्रता, या 2 गोष्टींनी मिळून एक मनुष्य तयार करायचा आहे. एक उदाहरण देतो. समजा
एक मातीचा पुतळा बनवायचा आहे, तर नुसती माती चालत नाही, पाणी पण लागतं. बरोबर आहे ना? कारण माती जी आहे त्या मातीचं चिखल कशाने बनवाल तुम्ही? पाण्याने. माती प्लस पाणी या दोघांना चिखल करून त्याच्यापासून तुम्ही एक पुतळा तयार करता. बरोबर आहे ना? म्हणून पुतळा जो आहे तो जरी मातीचा असला पण त्याच्यामध्ये पाण्याचा पण भाग आहे. जर पाणी नसतं तर तुम्ही पुतळा करू शकत नाही. तसंच नवीन मनुष्य बनवण्यासाठी नुसतं नीतिमत्व गरजेचं नाही तर पवित्रता पण गरजेची आहे. परत एकदा सांगितलं, लक्षात घ्या. परमेश्वराने स्वतःच्या प्रतिरूपाचा मनुष्य मातीपासून निर्माण केला. त्याने मातीचा चिखल केला आणि त्या चिखलापासून एक पुतळा तयार केला आणि त्याच्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकला. ते तुम्ही आणि मी आहोत. पण आता मनुष्य पापामध्ये पडल्यामुळे तुम्हाला देवाचं वचन आपल्याला असं सांगतं की आता तुम्हाला परत नव्याने जन्म घ्यावा लागेल आणि नव्याने जन्म घेतल्याशिवाय तुम्ही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. नव्याने जन्म घेण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टींची आवश्यकता आहे. एक नीतिमत्व, हिंदीमध्ये त्याला धार्मिकता असं म्हणतात. नीतिमत्वाला हिंदीमध्ये काय म्हणतात? धार्मिकता. इंग्रजीमध्ये रायचियसनेस असं म्हणतात. नीतिमत्व म्हणजेच धार्मिकता आणि पवित्रता या दोन गोष्टी तुमच्यामध्ये असून तो एक नवीन मनुष्य जो तयार होईल त्याच्यामध्ये या दोन गोष्टी असल्या पाहिजे. आता आपल्याला कळलं पाहिजे की नीतिमत्व काय आहे आणि पवित्रता काय आहे. धार्मिकता म्हणजेच नीतिमत्व, सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व, सत्यापासून निर्माण होणारी धार्मिकता. सत्य काय आहे सांगा. सत्य काय आहे? जे आपल्याला ऐकायला आवडत नाही. सगळ्यात सोपी सत्याची व्याख्या काय आहे मनुष्यासाठी माहिती का? सत्य ते आहे जे आपल्याला ऐकायला आवडत नाही. सत्य ते आहे जे आपल्याला बोलायला आवडत नाही. सत्य ते आहे जे आपल्याला वागायला आवडत नाही. एखादा मनुष्य दारू पिऊन मेला, त्याची प्रतिक्रिया आहे. देवाचे दास तिथं जातात, प्रार्थना करतात, देवा हा व्यक्ती हे जग सोडून गेला, हा तुझ्याकडे आहे. सत्य आहे का? सत्य आहे का? दारू पिऊन कुठे गेला? कुठे गेला? स्वर्गात गेला? मग नरकात. सत्य आहे आपल्या ठाई? हा, सत्य ते आहे जे आपण बोलत पण नाही, वागत पण नाही आणि ऐकत पण नाही. कोणताही व्यक्ती म्हणू द्या, तो दारू पिऊन मरो, व्यभिचार करून मरो, पाप करून मरो, त्याचा फोटो लावतात तरी फोटो खाली काय लिहितात? स्वर्गवास. फोटो खाली काय लिहितात? भले तो नरकात पण गेला असेल तरी काय लिहिलं? सत्य आहे का? कारण सत्य आपल्याला ऐकायला आवडत, सत्य आपल्याला बोलायला आवडत. अनेक देवाचे दास आहेत की ते प्रकाशन देतात की इथं एक अशी बहीण आहे की जिच्या पोटामध्ये गोळा आहे, गाठ आहे, आज परमेश्वर तुझी गाठ बरी करत आहे. इथं एक भाऊ आहे ज्याच्या पोटामध्ये दुखत आहे, अपेंडिक्सचा त्रास आहे, प्रभू तुझा त्रास बरा करत आहे. आपल्याला खूप बरं वाटतं असं आहे. पण जर देवाच्या दासाने असं सांगितलं इथं एक बहीण आहे जी व्यभिचाराच्या पापामध्ये आहे, ऐकायला आवडेल का? पण ते सत्य आहे. सत्य आपल्याला ऐकायला आवडत. इथं एक भाऊ आहे ज्याचा त्याच्या भावाशी जमत नाही, त्याने पश्चाताप करावा अशी देवाची इच्छा आहे. जर देवाचा दास असं बोलला तर आपल्याला आवडत, कारण सत्य आहे. सत्य ते आहे जे आपण ऐकत पण नाही आणि जे आपण बोलत पण नाही. म्हणून देवाचं वचन सांगतं सत्य तुम्हाला कळेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. हालेलुया. तुम्ही आणि मी ज्या पापाच्या बंधनामध्ये आहोत, तुम्ही आणि मी ज्या सैतानाच्या बंधनामध्ये आहोत, ह्या बंधनातून मुक्त करण्यासाठी सत्य या जगामध्ये आलं. पूर्वीपासून जे ऋषीमुनी होते, साधू संत होते, ते प्रार्थना करायचे, असतो मा सद्गमय, ते प्रार्थना करायचे
संस्कृतमध्ये काय तिथं होम होता, होम, आणि त्याच्यावर ते लाकडं जाळायचे आणि ते साधू लोक होते ना, ते साधू लोक ते प्रार्थना करायचे देवाकडे, काय अस्तमा सद्गमय, म्हणजे काय असत्याकडून आम्हाला सत्याकडे ने, तमसोमा ज्योतिर्गमय, आम्हाला अंधाराकडून प्रकाशाकडे ने, मृत्योर्मा अमृतम गमय, म्हणजे आम्हाला मरणाकडून जीवनाकडे ने. हालेलुया. कोण प्रार्थना करायचे? आपल्या भारतातले साधू. कोण प्रार्थना करायचे? आपल्या भारतातले ऋषीमुनी रोज प्रार्थना करायची की अस्तमा सद्गमय, की हे देवा आम्हाला असत्याकडून सत्याकडे ने, कारण ते सत्याचा शोध करत होते, सत्य सापडलेलं नव्हतं. ते म्हणत होते मृत्योर्मा अमृतम गमय, की आम्हाला मरणाकडून जीवनाकडे ने. याचा अर्थ जीवन त्यांना सापडलेलं नव्हतं, ते शोधत होते की जीवन कुठं आहे. ते प्रार्थना करत होते तमसोमा ज्योतिर्गमय, की आम्हाला अंधाराकडून तू प्रकाशाकडे ने, कारण प्रकाश त्यांना सापडलेला नव्हता, म्हणून ते प्रकाशाचा शोध करत होते. पण ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, प्रभू येशू म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. हालेलुया, हालेलुया. अनेक वर्षांपासूनची प्रार्थना जे आपल्याच देशामध्ये होत होती, त्याच प्रार्थनेचं उत्तर या इस्रायल देशामध्ये मिळालं आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. आणि तो येशू म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे. हालेलुया. तो येशू म्हणतो की मीच मार्ग आहे. तोच येशू म्हणतो की मीच सत्य आहे. आणि तोच येशू म्हणतो की मीच जीवन आहे. सत्य काय आहे? येशू. सत्य काय आहे? योहान सुवर्तमान 14वा अध्याय 6वे वचन. योहान 14 आणि 6 वाचा. येशूने त्याला म्हटले, येशूने त्याला म्हटले मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणाला जाता येत नाही. येशू म्हणतो सत्य मी आहे. आणि जे वचन आपण वाचलं, सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता ही धारण केल्याशिवाय नवीन मनुष्याचा जन्म होणार नाही. नीतिमत्व कोणापासून आलेले? सत्यापासून. सत्य कोण आहे? येशू. येशू पासून मिळालेले नीतिमत्व जोपर्यंत तुम्ही धारण करत नाही, तोपर्यंत तुमचा आणि माझा नव्याने जन्म होत नाही. जोपर्यंत येशू कडून आलेली धार्मिकता तुम्ही घेत नाही, नीतिमत्व म्हणजे धार्मिकता, तोपर्यंत तुमचा नव्याने जन्म होत नाही. जगातले लोक पुण्य करायला कमी नाही, लक्षात घ्या. जगामध्ये आपल्यापेक्षा जास्त लोक आहेत की जे दान धर्म करतात, जे ख्रिस्ती नाहीत. आपल्या भारतामध्ये सुद्धा जे श्रीमंत लोक आहेत, जे येशूला ओळखत नाही ना, ते खूप मोठ्या प्रमाणात दान धर्म करतात, अनाथांना मदत करतात, विधवांना मदत करतात, गरिबांना मदत करतात. याचा अर्थ ते स्वर्गात जातील का? ही त्यांची धार्मिकता आहे. त्यांना वाटतं की हे आमचं नीतिमत्व आहे. पण देवाचं वचन म्हणतं सत्यापासून मिळालेलं नीतिमत्व, म्हणजे येशू पासूनच तुम्हाला नीतिमत्व भेटलं पाहिजे. येशूद्वारेच तुम्ही धार्मिक ठरू शकता. तुम्ही कितीही पुण्याचे काम केले, हे पुण्य तुम्हाला स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही. हे पुण्य तुम्हाला धार्मिक ठरू शकत नाही. पण ज्या वेळेस तुम्ही येशूवर विश्वास ठेवता, हा विश्वास तुम्हाला धर्मी ठरवतो. हालेलुया. सत्यापासून मिळालेले नीतिमत्व, सत्य येशू आहे. पवित्रतेबद्दल नंतर पाहू. पवित्रतेबद्दल नंतर पाहू. फक्त आज आपण आता नीतिमत्वाबद्दल बघणार आहोत. खाली बस. फक्त आता नीतिमत्वाबद्दल आपण बघणार आहोत. जे नीतिमत्व कोणाकडून आलं? येशूकडून. एक वचन आपण वाचू. फिलिप्पीकरास पत्राचा 3रा अध्याय 9वे वचन. फिलिप्पीकरास पत्राचा 3रा अध्याय आणि 9वे वचन. की येशू पासून नीतिमत्व म्हणजे काय? आणि मी ज्याच्या ठाई आढळावे आणि माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे. नीतिमत्व आता हे बघा, इथं देवाचं वचन काय म्हणते? माझी धार्मिकता
माझे नीतिमत्व हे माझं स्वतःच नाही, नियमशास्त्राचं पण नाही. आज मनुष्याने स्वतःची धार्मिकता ठरवून घेतलेली आहे. नीट लक्ष द्या इकडं. प्रत्येकाला वाटतं मी धर्मी आहे, प्रत्येकाला वाटतं मी धार्मिक आहे. कशावरून? कारण मी चर्चला जातो. कशावरून? कारण मी प्रार्थना करतो दिवसातून 2 वेळेस. कशावरून? कारण मी दान दशांश देतो. ही तुम्ही ठरवलेली धार्मिकता आहे. तुमच्या ठरवल्याने तुम्ही धार्मिक होत नाही. येशूने ज्यावेळेस ठरवलं ना तुम्ही धर्मी आहात, त्यावेळेसच तुम्ही धर्मी ठरवलं. चोराने कोणतं पुण्य केलं होतं? जो येशूच्या शेजारी होता त्याने कोणता दान दशांश दिलेला होता? जो येशूच्या शेजारी होता. त्या चोराने कोणती सेवा केलेली होती? जो येशूच्या शेजारी होता. तरी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला धर्मी ठरवलं, तरी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला नीतिमान ठरवलं. तरी प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की आजच मी तुला सांगतो, तू माझ्यासोबत कुठे असशील? सुखलोकात असशील. तुम्ही नाही ठरवू शकत की मी धार्मिक आहे. तुम्ही दिखावा करू शकता, पण तुम्हाला प्रभू धर्मी म्हणणार नाही. आज 90% ख्रिस्ती लोक दिखावा करतात धार्मिकतेचा. मी चर्चला येतो म्हणून धार्मिक आहे, मी बायबल वाचतो म्हणून धार्मिक आहे, मी बाप्तिस्मा घेतला म्हणून धार्मिक आहे, मी गाणे म्हणतो म्हणून धार्मिक आहे, मी वचन सांगतो म्हणून धार्मिक आहे, मी सेवा करतो म्हणून. देवाचं वचन होतं प्रत्येक प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्याचा प्रवेश देवाच्या राज्यात होणार. प्रभूजी प्रभूजी म्हणणारे कोण आहे? ख्रिस्ती लोक, जे स्वतःला ख्रिस्ती म्हणतात, जे प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखतात. मी स्वतःला धार्मिक समजतो, याचा अर्थ मी धार्मिक होत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताची धार्मिकता मी प्राप्त केली पाहिजे. येशूचं नीतिमत्व, सत्यापासून आलेले नीतिमत्व मी धारण केले पाहिजे. सत्य कोण आहे? येशू. त्या येशूकडून आलेले नीतिमत्व मी धारण केले पाहिजे. वाचा ते वचन, परत एकदा वाचा. आणि मी त्याच्या ठाई आढळावे. त्याच्या ठाई म्हणजे कोणाच्या ठाई? येशूच्या ठाई आढळावे. आणि माझे नीतिमत्व, आणि माझी धार्मिकता, माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे, माझे स्वतःचे नाही, म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे, नियमशास्त्राच्या योग्य प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे, नीतिमत्व नव्हे, तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने, तर ते येशूच्या विश्वासाद्वारे प्राप्त होणारे म्हणजे देवापासून प्राप्त होणारे नीतिमत्व असावे. कोणापासून प्राप्त होणारे? देवापासून प्राप्त होणारे नीतिमत्व. हालेलुया. देवाने तुम्हाला नीतिमान ठरवलं पाहिजे. देवाने म्हटलं पाहिजे की तुम्ही धर्मी आहात. देवाच्या दृष्टिकोनातून धार्मिकता काय आहे? काय आपण कधी विचार केला? तुमच्या चर्चच्या दृष्टिकोनातून धार्मिकता काही वेगळी असू शकते, पण बायबल जे सांगतं, परमेश्वर जे सांगतो, देवाचं वचन जे सांगतं, त्यानुसार आपण धर्मी आहोत का? त्यानुसार आपण नीतिमान आहोत का? आणि जर नाही तर तुमच्या तरी विधर्मी लोकांमध्ये काहीच फरक नाही, कारण ते पण स्वतःला धार्मिक समजतात आणि बिना चपलांचं पायी पायी अनेक किलोमीटर जातात. त्यांना पण वाटतं आम्ही धर्मी आहोत. वाटतं की नाही? ते पण उपवास करतात, त्यांना पण वाटतं की आम्ही धर्मी आहोत. ते पण दान धर्म देतात, त्यांना पण वाटतं की आम्ही धर्मी आहोत. आपण दशांश टाकतो याचा अर्थ असा नाही की आपण धर्मी झालो. आपण दान टाकल्याचा अर्थ असा नाही की आपण धर्मी झालो. आपण बाप्तिस्मा घेतल्याचा अर्थ असा नाही की आपण धर्मी झालो. रुटीन प्रमाणे आपण प्रार्थना करतो याचा अर्थ असा नाही की आपण धर्मी झालो. सकाळी प्रार्थना आणि रात्री झोपताना प्रार्थना, आणि दोघं वेळेस एकच प्रार्थना. सकाळी उठल्यावर प्रार्थना करतो, देवा दिवसभर सांभाळ, ऍक्सिडेंट बिक्सिडेंट होऊ देऊ, दिवसभर आम्हाला मरू देऊ. आणि रात्री परत झोपताना प्रार्थना, रात्री देवा झोपेतच आम्हाला मरू देऊ. दोघं वेळेस फक्त भीतीपोटीच प्रार्थना आहे. सकाळी उठल्यावर दिवसभर सांभाळ आणि रात्री झोपल्यावर रात्रभर सांभाळ. ही आपली धार्मिकता, ही आपली धार्मिकता. केव्हा आठवतो देवा आपल्याला? केव्हा आठवतो? गाडी चालवायला बसल्यावर, देवा ह्या गाडीचा चालक मालक ड्रायव्हर आहे देवा. थंडी ताप झाला का कोण आठवतो? देव. डॉक्टर आहे देवा आपला. शेतामध्ये आपण कांदे लावले,
देवाला म्हणतो, देवा चांगलं पीक येऊ दे. मजुरी का देव आपला? कांद्याला भाव येऊ दे. व्यापारी का देव आपला? काय देव आपला? आपल्या इच्छेनुसार, आपल्या सोयीनुसार तुम्ही देवाला ठेवलेला आहे. ही आपली धार्मिकता. विनाकारण प्रभूला किती जणांनी धन्यवाद दिला? विनाकारण, काहीच कारण नाही, पण मी प्रभूला धन्यवाद दिला. हालेलुया. बाकी देवा मला हे दे, देवा मला ते दे. देव म्हणतो आला हा मागायला. देव काय म्हणतो? आला हा मागायला. कधीतरी प्रभूची स्तुती करून बघा, विनाकारण. घरात बरं का, इथं नाही. इथं तर सगळेच दूत होतात, देवाचे दूत. घरी काय करतो आपण? घरी देवाची आराधना करा. घरी देवाला धन्यवाद द्या. घरी देवाची स्तुती करा. घरी प्रार्थना करा. घरी वचन वाचा. इथं तर तुम्हाला चोरासारखं बसून दिलेलं आहे. उठता बी येत नाही, काही करता पण येत नाही. हा बडबड करेल एक तास, आम्हाला ऐकावंच लागणार आहे ना. ही आपली धार्मिकता. मी चर्चला येतो, मी गाणे म्हणतो, मी दान दशांश देतो, मी बाप्तिस्मा केला, मी चर्चचा मेंबर आहे. मेल्यानंतर मी कुठं जाणार आहे? स्वर्गात नाही, कबरेत. कुठं? शहरामध्ये निम्मे ख्रिस्ती लोक चर्चमध्ये का जातात माहिती का? मेल्यानंतर कब्रस्थानात जागा मिळाली. कुठं? केव्हा? मेल्यानंतर. अरे मेल्यानंतर हे शरीर फेकून द्या तरी काही फायदा, काहीच होणार. मेल्यानंतर तुमचं शरीर जाळलं जातं का पुरलं जातं का कुत्रे खाऊन घेतात, याच्याशी देवाला काही घेणं देणं. तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात ना, तोपर्यंत देवाला आवडेल असं जीवन जगा. हालेलुया. प्रेतावर कितीही वेळ प्रार्थना करा. देवाचे दास खूप वेळ वाया घालवतात प्रेतक्रियेमध्ये. अर्धा तास संदेश देतात. ते प्रेत पडलेलं आहे, लोक तिथं उभे असतात उन्हात आणायचे. अर्धा तास संदेश. अरे हा संदेश त्याला जिवंत असताना दिला असता तर तो सुधारला असता. आता मेल्यावर त्याला किती पण सांगा, तो काय उठून बसणार आहे का? नाही. प्रार्थना, हे देवा हा आत्मा तुझ्याकडे आलेला आहे. वरून देव म्हणतो, तुला कोणी सांगितलं हा माझ्याकडे आला? आणि तू कोणाला मला सांगणार की हा मी या आत्म्याला माझ्याकडे? ती आयुष्य गेलं याचं दारू पिऊन आणि तू काय म्हणतो हा कुठं आलाय? सत्य तुम्हाला कळेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. हे सत्य आहे जे आपल्याला ऐकायला आवडत नाही. हे सत्य आहे जे देवाच्या दासांना बोलायला आवडत नाही. मंडळीला सत्य सांगायला गेलं ना, अर्धी मंडळी गायब होत नाही. अर्धी मंडळी गायब. सत्य काय आहे माहिती का? कछवा छाप अगरबत्ती माहिती का तुम्हाला? ती लावल्यानंतर मच्छर गायब होऊन जातात. माणसं पळतात का? फक्त मच्छर पळतात. सत्य ते आहे. सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त असा देव सदृश्य मनुष्य तुम्ही निर्माण करा. नवीन मनुष्य निर्माण करण्यासाठी तुम्हाला नीतिमत्व म्हणजे धार्मिकता आणि पवित्रता या दोन गोष्टींची गरज आहे. त्याच्यातली पहिली गरज आहे नीतिमत्व, जे येशूकडून आलेलं आहे, जे येशूने दिलेलं आहे. ही धार्मिकता तुमची आणि माझी नाही. तुम्ही चांगलं करतात म्हणून मी, हे बघा नीट लक्ष द्या, मी सेवा करतो म्हणून धार्मिक नाही. लक्षात घ्या, मी सेवा करतो म्हणून धार्मिक नाही. माझा येशू वधस्तंभावर खिळला गेला म्हणून मी धर्मी झालो. हालेलुया. येशूने खिळे सहन केले म्हणून मी धार्मिक झालो. येशूने कुशीमध्ये भाला घालून सहन केला म्हणून मी धर्मी झालो. येशूने डोक्यामध्ये काट्याचा मुकुट सहन केला म्हणून मी धर्मी झालो. येशूने 39 फटक्याचा मार सहन केला म्हणून मी धर्मी झालो. मला होणारी शिक्षा येशूने स्वतःवर घेतली म्हणून मी धर्मी झालो. मी बाप्तिस्मा घेतल्यामुळे धर्मी झालो नाही. मी फक्त माझी शिक्षा ज्याने स्वतःवर घेतली ना, त्याच्यावर मी विश्वास ठेवला. मी काय केलं? फक्त मी विश्वास ठेवला. कोणावर? येशू. की येशूने माझी शिक्षा स्वतःवर घेतली. कधी पश्चाताप केला का की येशू माझ्यासाठी तुला फटके सहन करावे लागले? कधी पस्तावा केला? मी पाप केलं आणि तुझ्या हातामध्ये खिळे घातले गेले. बहिणींनो, हे लहान लेकरं आहेत तुमची,
जर काटा जर पायात घुसला ना तर बहिणींच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. माझ्या परमेश्वराने त्याच्या एकुलत्या एका मुलाला ह्या जगामध्ये पाठवलं आणि कुऱ्हाडी खिळे त्याच्या हातामध्ये ठोकण्यात आले. कुऱ्हाडी खिळे, जाड खिळे. तो प्रत्येक खिळा माझे पाप होते. येशूने पाप केलं होतं का? येशूने शिक्षा भोगावी असं येशूने काही पाप केलं होतं का? आज जर तुम्ही आणि मी स्वतःला धार्मिक समजतो, ही धार्मिकता तुम्ही आणि मी मिळवलेली नाही. ही धार्मिकता माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर मिळवून दिलेली आहे. आयतं भेटलेलं आहे आपल्याला. आपण त्याच्यासाठी काहीच दिलेलं नाही. फक्त देवाचं वचन म्हणतं, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही. विश्वासाने तुम्ही आणि मी नीतिमान ठरलो. विश्वासाने तुम्हाला आणि मला धार्मिकता प्राप्त झाली. हे तुम्ही आणि मी प्राप्त केलेली नाही. कितीही धार्मिकतेचा आव्हाना, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ज्या रीतिरिवाजाप्रमाणे आहेत, याच्याने आपण धार्मिक ठरत नाही. फक्त एका मनातल्या विचाराने की येशू तुझी धार्मिकता तू आयती मला दिली. आम्ही उघडे फिरत होतो, तू तुझे कपडे काढून आम्हाला झाकलं. याला म्हणतात धार्मिकता. समजलं का? येशूने काय केलं? आपण सर्व पापामुळे उघडे झालेलो होतो, नग्न झालेलो होतो. आपली धार्मिकता झाकण्यासाठी माझा येशू ख्रिस्त त्या ठिकाणी उघडा त्या वधस्तंभावर खेळला गेला. फक्त कमरेला एक कापड गुंडाळलेलं होतं येशूच्या आणि त्याला वधस्तंभावर लटकवलेलं होतं. देवाचा पुत्र होता तो. स्वर्गामध्ये शुभ्र सगा तो घालतो. स्वर्गामध्ये एक राजमुकुट तो घालतो. स्वर्गामध्ये राजसिंहासनावर तो बसतो. स्वर्गामध्ये पित्याच्या उजवीकडे त्याचं स्थान आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व कपडे काढून टाकले आपल्यासाठी आणि केवळ कमरेला रुमाल गुंडाळला आणि त्या वधस्तंभावर तो लटकला. म्हणून आपण आपली धार्मिकता झाकली गेली. म्हणून आपले पाप झाकले गेले. म्हणून जे आपण उघडे होतो ना पापामुळे, त्यांचे पाप झाकले गेले. आज आपल्याला वाटतं मी धार्मिक आहे, मी नीतिमान आहे. हे तुम्ही आणि मी मिळवलेलं. नवीन मनुष्य जर तुम्हाला निर्माण करायचा असेल तर सत्यापासून आलेले नीतिमत्व, म्हणजे येशूद्वारे मिळालेली धार्मिकता, देवाकडून आलेली धार्मिकता, देवाकडून मिळालेलं नीतिमत्व, हे तुम्हाला आणि मला भेटलं पाहिजे. जसं मी काल सांगितलं की मोदींना सर्वजण ओळखतात. मोदी तुम्हाला ओळखतात का? नाही. तसं मी परमेश्वराला ओळखतो, पण परमेश्वर मला ओळखतो का? परमेश्वर फक्त जे त्याने निवडलेले धार्मिक आहेत ना त्यांनाच ओळखतो आणि नव्याने जन्म झालेल्यांनाच तो ओळखतो. काय आहे मग येशूकडून आलेलं नीतिमत्व? येशूची धार्मिकता नेमकी काय आहे माहिती का आपल्याला? काय आहे येशूची धार्मिकता? हे जे आपण करतो ना हा खेळ, हा खूप सोपा आहे. हा जो चर्चचा खेळ चाललेला आहे ना, लहानपणी लोक भांडे खेळायचे मुलं. आठवतं का तुम्हाला? आठवतं का? लहानपणी जे लहान लेकरं असतात ना ते भांडे खेळतात. आज बरेच ख्रिस्ती लोक चर्च खेळत आहेत. काय खेळत आहेत? खेळ मांडलेला आहे चर्चचा. या चर्चमध्ये या, रविवारी गर्दी करा, गाणे म्हणा, दान टाका, निघून जा. आठवडाभर ते काय करतात काही तपास नाही. कोण पापात आहे, कोण दारू पितं, कोण गुटखा खातं, कोण तंबाखू खातात, तुम्ही काही करा, फक्त पुढच्या रविवारी चर्चला या. खेळ मांडलेला आहे. काय देव हिशोब नाही घेणार? काही तुमची धार्मिकता, हे येशूकडून आलेलं नीतिमत्व, ही माझ्या येशूने शिकवलेली. तुम्हाला माहिती का येशूची धार्मिकता काय आहे? आज बघू आपण त्या गोष्टी, मग आपल्याला कळेल आपण किती पाण्यात आहोत. ज्या गोष्टी येशूने शिकवलेल्या आहेत ना, जी येशूच्या मते धार्मिकता आहे. एक वचन वाचू आपण, मत्तई शुभवर्तमान काढा, 5वा अध्याय 20 वचन. मत्तई शुभवर्तमान 5वा अध्याय 20 वचन. मत्तई 5:20. मी तुम्हाला सांगतो, बघा नीट लक्ष द्या. येशू म्हणतो मी तुम्हाला सांगतो. शास्त्री व परुषी यांच्या नीतिमत्वापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणार नाही. काय म्हणतो देवाचं वचन? शास्त्री आणि परुषी हे कोण होते? ज्यांना वचन सगळं माहिती होतं, ज्यांना नियमशास्त्र तोंडी पाठ होते, ज्यांनी डिग्री घेतलेली होती, ज्यांनी शिक्षण घेतलेलं होतं, जे शास्त्र पंडित होते,
जे धर्मी समजायचे स्वतःला, जे धार्मिक समजायचे, नीट लक्ष द्या. एकदा प्रभू येशू मंदिरामध्ये होता आणि एक शास्त्री येऊन उभा राहिला, बरोबर. आणि त्या शास्त्र्यासोबतच एक जकातदार येऊन उभा राहिला. दोघांनी प्रार्थना केली. हा जो शास्त्री आहे तो प्रार्थना करत होता की हे देवा, मी तर तुझी रोज प्रार्थना करतो. हे देवा, मी तुझ्या भंडारामध्ये दान दशांश टाकतो. हे परमेश्वरा, मी ह्या जकातदारासारखा पापी नाही, तर मी धर्मी आहे, स्वतःला म्हणत आहे. आणि दुसरीकडे जकातदार उभा राहिला. बायबल असं सांगतं, त्याने वर सुद्धा पाहिलं नाही, खाली मान घातली आणि म्हटला, हे देवा, मी पापी आहे. हालेलुया. हालेलुया. जकातदार काय म्हटला? हे देवा, मी पापी आहे. प्रभू येशू म्हणतो, ह्या दोघांची जी प्रार्थना होती ना, यांच्यापैकी जकातदाराची प्रार्थना देवाला आवडली. हालेलुया. कोणाची प्रार्थना आवडली? देवाला. कारण हा जो आहे ना, हा स्वतः ठरवून बसलेला आहे की मी धार्मिक आहे. जर तुम्ही ठरवलेला आहे की तुम्ही धार्मिक आहात, तुम्हाला कोणीच बदलू शकत. जर प्रत्येक व्यक्तीने ठरवून घेतलेला आहे की मी धर्मी आहे, मला सगळं कळतं, तिथं तुमचं वाढणं थांबून जातं. ज्या दिवशी ख्रिस्ती मनुष्याने विचार केला की मी धार्मिक झालो, बस तिथून पुढे तो काहीच ऐकत नाही, तो कोणाचंच ऐकत नाही, तो काहीच शिकत नाही. म्हणून मी काल सांगितलं, ज्ञान फुगवतं. बायबलचं ज्ञान जे आहे ना, ते ज्ञान फुगवतं. हे काय पुस्तक नाही की तुम्ही रोज अभ्यास करावा आणि पाठांतर करावं. अनेक शास्त्र पंडित आहेत आज बायबलचे. अनेक लोक PhD करून बसलेले आहेत. अनेक लोकांनी BTH केलं, MTH केलं, अजून काय काय डिग्री आहेत त्या घेतलेल्या आहेत. या ज्ञानाने फुगून गेलेले आहेत. ते ऐकायला तयार नाही. ते म्हणतात आम्हाला सगळं माहिती आहे. ते म्हणतात आम्हाला या शास्त्रीय पुरुषांसारखी गंमत झालेली आहे. जा एखाद्या चर्चमध्ये जाऊन शिकवा बरं, ह्या गोष्टी हाकलून देतील आपल्याला. ते म्हणतात आम्हाला सर्व माहिती, मी PhD केलेली आहे, मला वचन माहिती, तू काय शिकवतो? आम्ही तर मूर्ख आहोत जगाच्या दृष्टिकोनात. आम्ही कोणतं बायबल ट्रेनिंग केलं? जगाच्या दृष्टिकोनातून तर आमची लायकी पण नाही. देवाचा दास म्हणून घेण्याची पण आमची योग्यता नाही. आम्ही कबूल करतो ना, म्हणून तर आमचं कोणी ऐकत नाही. जे ज्ञानी आहे, जे शास्त्री आणि पुरुषी आहे, देवाचं वचन म्हणतं त्यांच्यापेक्षा तुमचं नीतिमत्व जोपर्यंत जास्त होत नाही. हालेलुया. आपली धार्मिकता शास्त्री आणि पुरुषांच्या धार्मिकतेपेक्षा जास्त करायला प्रभू सांगत आहे. परत एकदा वाचा देवाचं. मी तुम्हाला सांगतो, शास्त्री व पुरुषी यांच्या नीतिमत्वापेक्षा, यांच्या धार्मिकतेपेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. देवाचं स्पष्ट म्हणतं, स्वर्गाच्या राज्यातच प्रवेश होणार नाही. शास्त्री आणि पुरुषी व्यभिचार करत नव्हते. शास्त्री आणि पुरुषी चोऱ्या करत नव्हते. शास्त्री आणि पुरुषी भांडणं करत नव्हते. शास्त्री आणि पुरुषी जे काही पाप आपल्या दारू पित नव्हते. शास्त्री आणि पुरुषी कोणते घाण व्यसन करत नव्हते. मग तरी का प्रभू असं म्हणतो? बऱ्याचदा आपण पण ते म्हणतो ना, मी ख्रिस्ती झालो, मी दारू सोडली, मी ख्रिस्ती झालो, मी व्यभिचार सोडला, मी ख्रिस्ती झालो, मी आता काहीच पाप करत नाही. पण पापाची व्याख्या बायबल वेगळीच सांगते ना. याकोबाचे पत्र काय म्हणतं? वाचा याकोबाचे पत्र. पापाबद्दल काय सांगते याकोबाचं पत्र? 4:17. याकोब 4:17. चांगले करणे. याकोबाच्या पत्रात 4:17 मध्ये असं म्हटलेलं आहे, चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याचे ते पाप आहे. त्याला पाप आहे. वाईट करणंच पाप नाही देवाचं वचन सांगतं, पण जो चांगलं करत नाही ना, तो पण पापी आहे. ख्रिस्ती व्यक्ती म्हणतो की मी पाप नाही करत, मी दारू नाही पित, मी विचार नाही करत, मी खोटं नाही बोलत, मी चोरी नाही करत. हे तर वाईट गोष्टी झाल्या. वाईट करणं पाप आहे. पण देवाचं वचन म्हणतं चांगलं जो करत नाही ना, तो पण पापी आहे. ही पापाची व्याख्या बायबलमध्ये दिलेली आहे. चांगले करणे कळत असून जो ते करत नाही ते त्याला काय आहे? पाप आहे. शास्त्री आणि पुरुषी तेच करत होते. ते दारू पित नव्हते, ते विचार करत नव्हते, ते खून करत नव्हते, पण ते चांगलं पण करत नव्हते.
ते दान दशांश देत होते, पण गरीबावर दया करत नव्हते. ते दानाच्या थैल्या त्या ठिकाणी मंदिरामध्ये टाकत होते, पण एखादा रस्त्यावर जर कोणी भुकेला असला त्याला मदत करत नव्हते. जोपर्यंत आपली धार्मिकता त्यांच्यापेक्षा जास्त होत नाही, देवाचं वचन म्हणतं स्वर्गाच्या राज्यात तुम्ही जाऊ शकत. मग येशूने पुढे जाऊन त्यांना शिकवलं, सत्यापासून आलेले नीतिमत्व तुम्हाला धारण करावे लागेल. येशूने काय शिकवण दिली? वाचा पुढं. जर नाही एवढं वाचणं जमणार नाही, पण नीट नुसतं तुम्ही घरी गेल्यावर वाचा. मत्तई सुवर्तमान 5वा अध्याय, मत्तई 5 नंतर घरी गेल्यावर वाचा नक्की, की त्या ठिकाणी जर पुढं पाहिलं तुम्ही बघा 21 वचनापासून तिथं असं म्हटलेलं आहे. येशू म्हणतो की मोशेने असं लिहिलेलं आहे, जो आपल्या भावाचा खून करतो त्या ठिकाणी त्याला एक शिक्षा ठरवलेली आहे न्यायसभेची. पण प्रभू म्हणतो की जो नुसता रागावतो आपल्या भावावर तो सुद्धा न्यायसभेच्या शिक्षेस पात्र आहे, मरणदंडाच्या शिक्षेस पात्र आहे. जो आपल्या भावावर रागवतो पण त्याला येडा म्हणतो, वेडा म्हणतो. आपण तर सहज एकमेकांना वेडा म्हणतो, सहज एकमेकांना शिव्या देतो. देवाचं वचन म्हणतं शास्त्री आणि परुषी असंच वागतात, ते कोणाचा खून नाही करत. पण मी तुम्हाला सांगतो, नुसता खून करतो तो पापी नाही, जो आपल्या भावाला मूर्ख म्हणतो तो सुद्धा काय आहे? पापी आहे. तो एवढा पापी आहे की त्याला मरणदंड द्यावा. देवाचं वचन सांगतो, जो आपल्या भावाला मूर्ख म्हणतो, वेडगळा म्हणतो, तो सुद्धा मरणदंडाच्या शिक्षेस योग्य आहे. मग सांगा मला, आपण धर्मी आहोत? आपण तर एकमेकांना खूप काहीतरी बोलतो, एकमेकांच्या पाठीमागे एकमेकांबद्दल निंदा करतो, मूर्ख बोलतो, हा पागल आहे, तो येडा आहे, त्याला काही कळत नाही, त्याला काही अक्कल नाही, त्याला काय कळतं? मला सगळं कळतं. स्वतःच्या भावाबद्दल आपण असे विचार मांडतो, स्वतःच्या मंडळीतल्या दासांबद्दल आपण अशा पद्धतीने बोलतो. सांगा मला, आहे आपली धार्मिकता शास्त्री आणि पुरुषांपेक्षा जास्त? 27 वचनापासून जर पुढे वाचलं तर त्या ठिकाणी व्यभिचाराबद्दल दिलेलं आहे. प्रभू येशू म्हणतो की नियमशास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे, जर एखादी स्त्री किंवा पुरुष व्यभिचार करताना आढळला तर त्याला तुम्ही दगडमार करा. बरोबर आहे? व्यभिचार करणं पाप आहे असं नियमशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. पण येशू म्हणतो, मी तुम्हाला सांगतो, जो वाईट नजरेने एखाद्या बहिणीकडे बघतो तो सुद्धा काय करतो? व्यभिचारच करतो, पाप नाही करत. काय करतो? व्यभिचार. जो घाण नजरेने एखाद्या बहिणीकडे पाहतो, ज्याने मनात तिच्याशी व्यभिचार केलेला आहे, देवाचं वचन म्हणतं तो सुद्धा व्यभिचार करतो. हे आहे सत्याकडून आलेलं नीतिमत्व, ही आहे सत्याकडून आलेली धार्मिकता. उघडे नागडे चित्र आज मोबाईल मध्ये पाहिले जात आहे, काय तो व्यभिचार नाही? तरुण मुलं त्या मोबाईल मध्ये हिरोईनचे फोटो घेऊन त्या ठिकाणी फिरतात, काय तिला बहीण मानलंय का तुम्ही? बहीण मानलेली बहीण म्हणून बघतात का तुम्ही त्या हिरोईनला? वासनेने बघतात तिच्याकडे, घाण विचारांनी बघतात तिच्याकडे. तरुण मुली, जर तुम्हाला एखादा हिरो जर पिक्चर मधला आवडतो, तुम्ही त्याला भाऊ म्हणून नाही बघत. स्पष्ट बोला त्यांनी, सत्य ऐकायला आपल्याला आवडत नाही आणि सत्य बोलायला पण आवडत नाही. पण मी आज सत्य सांगत आहे, जेवढ्याही तरुण मुली या ठिकाणी बसलेल्या आहेत, पिक्चर मधले हिरो तुम्हाला आवडतात, काय भाऊ मानलेला आहे का तुम्ही त्यांना? घाण विचारांनी बघतात तुम्ही त्या गोष्टी. काय हा व्यभिचार नाही? काय हे पाप नाही? जोपर्यंत तुमची धार्मिकता शास्त्री आणि पुरुषांच्या धार्मिकतेपेक्षा जास्त होत नाही, देवाचं वचन होतं स्वर्गाच्या राज्यात जाणं दूरच आहे. झाला आपल्याला नवीन मनुष्य तयार. देवाचं वचन म्हणतं सत्यापासून आलेलं नीतिमत्व आपल्यामध्ये पाहिजे, जे येशूने शिकवलेलं आहे. सत्य कोण आहे? येशू. आणि त्याचं जे नीतिमत्व आहे, त्याची जी धार्मिकता आहे ना, ती ही आहे की नुसता वाईट नजरेने जो एखाद्या स्त्रीकडे बघतो तो पण पाप करतो. देवाचं वचन म्हणतं जेवढं वचन पुरुषांसाठी आहे तेवढंच बहिणींसाठी पण आहे. लक्ष द्या. मागं एक न्यूज वाचली होती मी की भारत देशामध्ये घाण व्हिडिओ बघणं, व्हिडिओ जे असतात ना मोबाईलवर, घाण व्हिडिओ बघण्याचं सर्वात जास्त प्रमाण स्त्रियांचं आहे. पुरुषांपेक्षा कोणाचं आहे? स्त्रियांचं आहे. असं एक सर्वे केलेला होता, त्या सर्वे मध्ये आलं. कुठे चाललंय आज आपण? काय करतोय आज आपण? आपल्याला वाटतं मी व्यभिचार करत नाही. अरे तुम्ही शरीराने नसाल करत, पण तुम्ही मनाने व्यभिचार करत आहात. अनेकदा ह्याबद्दल मी बोललेलो आहे की मोबाईल जो आहे, मोबाईल
त्या मोबाईल मध्ये तुम्ही काय बघतात हे तुम्हाला माहिती नाही का? परमेश्वर तुम्हाला बघत आहे. कितीदा तुम्ही व्यभिचार केलाय त्या मोबाईल मध्ये? कितीदा? अनेक स्त्रियांचे घाण फोटो तुम्ही त्याच्यामध्ये बघितले असतील. तो व्यभिचार केलाय तुम्ही त्या स्त्रियांसोबत. आणि आपण स्वतःला धार्मिक मानतो. कारण मी चर्चला आहे, कारण मी मंडळीमध्ये आहे, कारण मी बाप्तिस्मा घेतला, कारण मी दान दशांश देतो. इथं पुढे जर गेलो ना आपण, पुढं 6वा अध्याय 2रं वचन, 6 वचन, 6वा अध्याय 1ल्या वचनापासून 2ऱ्या वचनापासून दान धर्माबद्दल लिहिलेला आहे, दान दशांश बद्दल लिहिलेला आहे. प्रभू येशू म्हणतो शास्त्री आणि पुरुषांना, तुम्ही कसला दशांश देता? बडीशेप, पुदिना, जे काही धान्य आहे किंवा जे काही पीक आहे त्या सर्वांचा दशांश तुम्ही देता. पण प्रभू येशू म्हणतो काय? तुम्ही दयेचा दशांश दिला, प्रेमाचा दशांश दिला, वेळेचा दशांश दिला. मंडळीला फक्त पैशाचा दशांश द्यायला शिकू नका. मंडळीला फक्त धान्याचा दशांश द्यायला शिकू नका. मंडळीला शिकवा की देवाने तुम्हाला 24 तास दिलेले एका दिवसाचे, त्या दिवसाचा दशांश द्या. किती आहे एका दिवसाचा दशांश? 2 तास 40. 24 तासाचा दशांश किती आहे? 2 तास 40 मिनिटं. कोणाचे ते 2 तास 40 मिनिटं? देवाचे. कोणाचे? दिला कधी आपण दशांश? पैशाचा दशांश देतो, आपल्याला असं वाटतं मी उपकारच केले देवावर. दशांश टाकतो, हिशोब पण आपणच घेतो ना. एवढा दशांश टाकला, कुठे गेला माझा पैसा? आपणच दशांश टाकतो ना, आपणच मटण खातो नाताळाला आणि नवीन वर्षाला. एवढं तांदूळ पडलेला आहे आपल्याकडे दशांश, कधी गरिबांना वाटलं? देव हिशोब नाही घेणार का तुम्हाला? मंडळीमध्ये किंवा बाहेर एखादा व्यक्ती जर गरीब असेल, ज्याला खायला भेटत नाही, मंडळीतला दशांश कधी त्याला दिला? हा तर आपणच खाल्ला. नाताळाला का बनवा पुलाव, नवीन वर्ष आला का करा जेवण, उपास मिटिंग आली का करा सर्व मंडळीला जेवण. दिला पण आपण आणि खाल्ला पण आपण. काय तुम्ही धार्मिक आहात? धार्मिक आहात? याला धार्मिकता म्हणतात. पैसा देऊन तुम्ही प्रभूचं तोंड बंद करू शकत? तुमच्या पैशाला परमेश्वर मोजत नाही. कसला दशांश प्रभूला अपेक्षित आहे तुमच्या? तो दशांश द्याच, धान्याचा पण दशांश द्या, पैशाचा पण दशांश द्या. पण त्यासोबत देवाचं वचन सांगतं तुम्ही इतर गोष्टीचा पण दशांश द्या, वेळेचा दशांश द्या. 24 तासापैकी 2 तास 40 मिनिटं देवाचे आहेत, चोरू नका. सहज टीव्ही समोर बसून किती तासाचा पिक्चर पाहता तुम्ही? किती? 1-1.5 नाही, किती? एक पिक्चर जो असतो तो कमीत कमी 2.5 ते 3 तासाचा असतो. याचा अर्थ तुम्ही सर्व दशांश कोणाला दिला? कोणाला दिला? टीव्हीला. याचा अर्थ तुमचा देव कोण आहे? कोण आहे? तुम्ही ज्याला दशांश देतात तो देव आहे ना. अब्राहमाने मल्कीसदेकाला दशांश दिला, कारण तो शालेमाचा राजा होता, तो याचक होता. याचकाला दशांश दिला अब्राहमाने. परमेश्वराच्या नावाने आपण दशांश टाकतो. तुम्ही दशांश कोणाला देता? मंडळीला, पास्टरला का देवाला? कोणाला देतो आपण दशांश? कोणाला? देवाला. बरोबर आहे. जर आपण दशांश देवाला देतो, मग तुमचा वेळ आहे, दिवसभरातला वेळ 2 तास 40 मिनिटं हा देवाचा आहे. आपण 3 तास टीव्हीला दिले. 2 तास 40 मिनिटं तर देवाला देतच नाही आपण, पण 3 तास किती कशाला दिले? टीव्हीला. तुमचा देव कोण आहे? टीव्ही. कोण आहे आपला देव? त्या मोबाईल मध्ये बोटं घालून बसतात, 3 तास 4 तास 5 तास निघून जातात. कोण आहे आपला देव? कारण तुम्ही तुमचा दशांश मोबाईलला दिलेला आहे. झाला ना तुमचा देव मोबाईल. ज्या गोष्टीला तुम्ही जास्त वेळ देता माझ्या देवापेक्षा, तो तुमचा देव झालेला आहे. देवाचं वचन म्हणतं माझ्याशिवाय तुम्हाला अन्य देव नसावेत. माझ्याशिवाय तुला अन्य देव नसावेत. 10 आज्ञांमधली आज्ञा आहे. मग आता तुम्हीच विचार करा, आपले देव कोण कोण आहे? आपण म्हणतो की माझा एकच देव आहे. याकोब म्हणतो भूत पण तसाच विश्वास ठेवला. तुमच्या आणि भूतांमध्ये काही जास्त फरक नाही.
भूत पण तसा विश्वास ठेवतात आणि थरथर कापतात देवाचं वचन. आज अनेक ख्रिस्ती लोक चर्च मध्ये आराधनेच्या वेळेस थरथर कापतात की नाही? कापतात का बरं कापतात बरं? मला माहिती, तुम्हाला माहिती काय गोष्टी काय आहे? पवित्र आत्मा. असे हात हलवतात ना मोठमोठ्याने. पवित्र आत्मा आहे का हा? पवित्र आत्मा आहे. देवाचे अभिषिक्त सेवक, मोठमोठाले दास. मी तर एक क्षुल्लक दास आहे देवाचा. मोठेच देवाचे सेवक आता हात हलवताना पाहिले का मोठमोठ्याने? एवढी मोठी सेवा प्रभूची करते. किती मोठ्या दासांना असे हात हलवताना पाहिलेत आपण? जर एवढा तुमच्यामध्ये देवाचा आत्मा येतो तर तुम्ही किती सेवा केली पाहिजे? देवाचं वचन म्हणतं भूत पण विश्वास ठेवतात आणि कसे कापतात? थरथर कापणं हे माणसाचं नाही, भूतांचं काम आहे. सैतान थरथर कापतो. देव आपला पिता आहे. काय आहे? बाप आहे तो आपला. परमेश्वर काय आपला? किती जणांना विश्वास आहे तो माझा बाप आहे ना? हा, मग बापासमोर गेल्यावर थरथर कापतात का तुम्ही? नाही ना? हा, बापासमोर गेल्यावर थरथर कापतात का? आता माझा मुलगा आहे, त्याला चॉकलेट मागायची माझ्याकडं, तो येऊन असा थरथर थरथर कापत येईल का माझ्याकडं? नाही. तो म्हणजे पप्पा मला पैसे द्या चॉकलेट घ्यायची. बरोबर आहे ना? अधिकार आहे त्याला. जे थरथर कापतात ते देवाचे लेकरं नाही. हा देवाचा आत्मा थरथर कापवण्यासाठी नाही आला. मी मागं पण एका ठिकाणी उदाहरण दिलं की अरे तुम्हाला असं हलवल्याने परमेश्वराला काय फरक पडणार आहे? तुमच्यात काय फरक पडणार आहे? पवित्र आत्मा थरथर कापवण्यासाठी नाही आला, पवित्र आत्मा बदलण्यासाठी आला. संध्याकाळी बघू आपण त्या पवित्र आत्म्याबद्दल. कारण दोन सत्य आहे, एक येशू आणि दुसरा पवित्र आत्मा. एकाचं काम आहे तुम्हाला धर्मी ठरवणं आणि एकाचं काम आहे तुम्हाला पवित्र करणं. हालेलुया, 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 हालेलुया. मनुष्याने स्वतःची धार्मिकता बनवून ठेवलेली आहे पियानो. एक तर्फी शिक्षण मंडळीला देऊ नका, नुसता दान दशांश टाका. मग हे का नाही सांगत की तुम्ही तुमचा वेळेचा दशांश द्या? सत्य सांगताय तुम्ही, पण अर्ध सत्य आहे, पूर्ण सत्य नाही. सत्यामध्ये प्रकार असतात, अर्ध सत्य आणि पूर्ण सत्य. आज अनेक मंडळांना फक्त अर्ध सत्य माहिती आहे की मी चर्चला जायचंय, बस मी दर रविवारी चर्चला गेलं पाहिजे, हे अर्ध सत्य आहे. पण चर्च मधून घरी गेल्यावर मी काय करावं हे पूर्ण सत्य आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही मंडळीत आलं पाहिजे हे सत्य आहे, पण अर्ध सत्य आहे. मंडळी काय आहे हे जेव्हा आपल्याला कळेल ते पूर्ण सत्य आहे. मंडळी ख्रिस्ताचं शरीर आहे. जोपर्यंत आपलं नीतिमत्व शास्त्री आणि परुषी यांच्या नीतिमत्वापेक्षा जास्त होत नाही, देवाचं वचन म्हणतं स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणार नाही. मग आता आपणच ठरवा आपण किती पाण्यात आहोत. कारण देवाचं वचन स्पष्ट सांगतं सत्यापासून येणारे नीतिमत्व त्याच्याने त्या मनुष्याला तयार करायचं आहे. हालेलुया. कशापासून येणारे नीतिमत्व? सत्यापासून येणारे नीतिमत्व. सत्य येशू आहे. दोन गोष्टी आहेत, एक नीतिमत्व आणि एक पवित्रता तिथे दिलेली आहे. बरोबर त्या वचनामध्ये? पवित्रतेबद्दल आपण नंतर बघू, आता फक्त नीतिमत्वाबद्दल बघत आहोत. नीतिमत्व म्हणजे धार्मिकता. जगाने ठरवलेली धार्मिकता तुम्ही लावून घेऊ नका, त्याचा काहीच फायदा नाही. येशूने जी सांगितलेली ना ती धार्मिकता पहा. वाईट बघू नका, प्रभूने म्हटलेलं आहे. नुसतं वाईट करणं पाप नाही, वाईट बघणं पण पाप आहे. वाईट विचार करणं पण, म्हणून तर मनाचं नवीकरण आहे. हालेलुया. म्हणून तर मनोवृत्तीचं नवीन व्हा, देवाचं वचन सांगतं. तुम्ही मनातूनच शुद्ध झाले ना तर कृती पण वाईट करणार नाही. कारण जो मध्ये आहे ना तो सगळ्या गोष्टी चालवतो. एक तर देवाचा आत्मा मध्ये राहील, एक तर सैतानाचा आत्मा. दोनच गोष्टी. घर रिकामं राहत नाही. हे जे घर आहे ना हे रिकामं राहत. जर देवाचा आत्मा याच्यात नसला ना सैतान टपलेलाच आहे. देवाचं वचन सांगतो काईन आणि हाबेल यांच्याबद्दल दोघांनी अर्पण केलं. कोणाचं अर्पण स्वीकारलं देवाने? हाबेलाचं. कोणाचं? हाबेलाचं अर्पण स्वीकारलं आणि त्याला आशीर्वादित केलं. राग कोणाला आला? काईनाला, त्याच्या भावाला. काईनाला राग आला की देवा तू त्याचं अर्पण का स्वीकारलं?
परमेश्वर कायनाला काय म्हणतो? परमेश्वर कायनाला काय म्हणतो? राग करू कारण पाप कुठं उभा आहे? दाराशीच उभा आहे. कायनाला परमेश्वर काय म्हणतो? पाप कुठं उभा आहे? दाराशीच उभा आहे. जर तू पाप केलं आणि देवाच्या आत्म्याला बाहेर काढलं तर पाप दाराशीच उभा आहे, तर लगेच आतमध्ये येऊन बसेल. हे जे घर आहे ना, हे रिकामं राहत. एक तर देवाचा आत्मा राहील, एक तर मग लगेच तो भाडेकरू येऊन राहतो, जो सैतान आहे. तो भाडेकरू आहे, तो मालक नाही. घर मालक जो असतो ना, तो घर चांगलं ठेवतो. भाडेकरू कधीच चांगलं ठेवतो. भाडेकरूला काही पडलेली नसतं. कुठं खड्डा पडला, कुठं काय झालं, तो काही टेन्शन नाही घेत, कारण मी भाडं देतो. बरोबर आहे ना? सैतान ज्यावेळेस तुमच्यामध्ये येतो ना, तो भाडेकरू म्हणून येतो. तो पूर्ण घराला घाण करून टाकतो, सगळा कचरा करून निघून जातो. आणि जेव्हा प्रभू येशू या घरामध्ये येतो ना, तो साफसूफ करतो. हालेलुया. कारण तो या घराचा मालक आहे. या घराला रिकामं ठेवू नका, याच्यामध्ये देवाच्या आत्म्याला ठेवा. आज विचार करा, कोण आपल्याला चालवत आहे? मी कोणाच्या इच्छेप्रमाणे चालत आहे? माझी धार्मिकता काय आहे? येशूचं येणं जवळ आहे. मंडळी, जी देवाची नवरी आहे, वधू आहे, प्रभू तुम्हाला तयार करत आहे. देव आपल्याला तयार कर. वचन स्वीकारा, वचनाप्रमाणे चाला. मला हौस नाही तुम्हाला टोचून बोलण्याची, पण सत्य तुम्हाला कळेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. सत्य येशू आहे. सत्यापासून आलेले नीतिमत्व, सत्यापासून आलेली धार्मिकता, सत्यापासून आलेलं धार्मिक जीवन, जे प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलं. का मंडळीला शिकवलं जात नाही या गोष्टी? एवढं शिकवलं जातं, येशूवर विश्वास ठेवा म्हणजे तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. हे अर्धसत्य आहे. हे काय आहे? अर्धसत्य. सत्य आहे पण अर्धसत्य आहे. याकोबाचे पत्र काढा. माझ्या बंधूंनो, माझ्या ठाई विश्वास आहे असे कोणी म्हणत असून, जर एखादा व्यक्ती म्हणतो की मी येशूवर विश्वास ठेवतो, माझ्या ठाई विश्वास आहे असे एखादा व्यक्ती म्हणत असून, तो क्रिया करीत नाही, तो जर कृती करत नाही, तो जर क्रिया करत नाही, तर त्यापासून काय लाभ? तर त्याच्यापासून काय लाभ? हालेलुया. नुसता विश्वास तुम्हाला तारू शकत नाही. नुसता विश्वास आपला उद्धार करू शकत नाही. नुसते विश्वासाने तुम्ही तारले जात नाही, लक्षात घ्या. कारण विश्वास भूत पण ठेवतात. मग विश्वासाने भूतांचा उद्धार होतो का? आपल्यापेक्षा जास्त तर भूत देवाला ओळखतात. कोण ओळखतात? भूत. कारण तुम्ही आणि मी त्याला बघत नाही, ओळखू नाही शकत. ते तर बघतात आणि थरथर कापतात देवाचं वचन. आपल्यापेक्षा स्ट्रॉंग विश्वास आहे त्यांचा. वचन आपल्यापेक्षा जास्त भूतांना माहिती आहे. म्हणून तर सैतान येशूला फसवण्यासाठी वचनाप्रमाणे त्याची परीक्षा करत होता ना. वचन माहिती असून काही नाही होत, वचनाप्रमाणे चालून होतं. शास्त्री आणि पुरुषांना वचन माहिती होतं. शास्त्री आणि पुरुषांना नियमशास्त्र माहिती होतं, तरी येशूला ओळखू शकले का? ओळखू शकले का? नाही. एक उदाहरण वाचून घेऊ थोडक्यात आपण. योहान सुवर्तमान 9वा अध्याय 1लं वचन वाचा पहिल्यापासून. तो तिकडून जात असता, येशू तिकडून जात असता, एक जन्मांध माणूस त्याच्या दृष्टीस पडला. एक जन्मापासून अंधळा व्यक्ती प्रभू येशूने पाहिला. तेव्हा त्याच्या शिष्याने त्याला विचारले, तेव्हा येशूच्या शिष्याने त्याला विचारले, गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला? गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा जन्माला आला? ह्याच्या की ह्याच्या आई बापांच्या? ज्याने पाप केलं त्याच्या आई वडिलांनी पाप केलं म्हणून आंधळा जन्माला. येशूने उत्तर दिले, ह्याने किंवा ह्याच्या आई बापांनी पाप केले असे नाही. येशू म्हटला, ह्याने पाप केलं त्याच्या आई बापाने पाप केलं असं नाही, तर ह्याच्या ठाई देवाची कार्य प्रगट व्हावी म्हणून, देवाचं कार्य ह्याच्या ठाई प्रगट व्हावं म्हणून हा असा जन्मास आला. हा असा जन्मास आला. का पुढं? ज्याने मला पाठविले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. बरोबर. रात्र येणार आहे, तिच्यात कोणालाही ही कामे करता येणार नाही. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. असे बोलून तो भूमीवर थुंकला. थुंकीने त्याने चिखल केला. तो चिखल त्याच्या डोळ्यास लावला आणि त्याला म्हटले, जा शिलोह म्हणजे पाठविलेला नावाच्या तळ्यात धु. मग त्याने जाऊन धुतले व तो डोळस होऊन. आता हा आंधळा माणूस बरा झाला. येशूने चिखल लावला. त्याने येशूला पाहिलं का? कारण तो आंधळा होता. येशूला त्याने बघितलं नाही. येशू समोर असताना याला फक्त एवढं माहिती होतं की हा येशू आहे, पण तो आंधळा असल्यामुळे येशूला बघू शकला नाही. येशूने काय केलं? जमिनीवर थुंकलं, चिखल केला आणि त्याच्या डोळ्यांना ते चिखल लावलं आणि सांगितलं, शिलो नावाच्या तळ्यावर जाऊन धु. आता नीट लक्ष द्या.
हा आंधळा व्यक्ती तिथंच बरा झाला नाही जागेवर. याला येशूने काय सांगितलं, कुठं जा, शिलो नावाच्या तळ्यावर जाऊन तू. येशू तिथं उभा आहे आणि येशू म्हणतो आता तू जा. मग हा आंधळा कसा गेला असेल, विचारपूस करत, चाच पडत की शिलो नावाचं तळ कुठं आहे. त्याने विचारलं असेल, तो रस्ता बघत गेला, खड्डा आहे का काय सर्व बघत बरोबर अगदी योग्य रीतीने कुठं गेला तो, शिलो नावाच्याच तळ्यात गेला. आंधळ्याने असा विचार केला का की अरे मी आंधळा आहे, चला कोणत्या पण पाण्याने धुवून घेईल. एखाद्याच्या घरी पाणी मागून धुवून घेतो ना, एवढ्या लांब कशाला जायचं. आंधळा आहे ना तो. आंधळ्याला वाटायला पाहिजे होतं असं की मी एवढ्या लांब का जाऊ, मी तर अजून ते शिलो नावाचं तळ पाहिलं पण नाही, मला दृष्टी नाही, मला दिसत नाही, आणि हा येशू म्हणतो तू जा आणि शिलो नावाच्या तळ्यावर जाऊन तू. पण बायबल असं सांगतं की हा आंधळा शिलो नावाच्या तळ्यावर गेला. याला म्हणतात आज्ञा पालन करणं. हालेलुया. तुम्ही कारण नाही देऊ शकत की मी हे का नाही केलं, तुम्ही कारण नाही देऊ शकत आज मी चर्चला का नाही आलो, तुम्ही कारण नाही देऊ शकत आज मी उपवास मीटिंगला का नाही आलो. तो आंधळा होता तरी शिलो नावाच्या तळ्यावर गेला, कारण येशूने सांगितलेलं तिथंच जाऊन तू, म्हणजे तुला काय येईल, दृष्टी येईल. काय येईल, देवाची आज्ञा पाळायला शिका. पाण्याने धुवून तो बरा होणार नव्हता, शिलो नावाच्या तळ्यावर जाऊनच तो बरा होणार होता. पाणी तर कुठे पण सारखंच आहे, शिलोचं पण पाणी सारखंच होतं, पण इथं आज्ञा आहे. इथं काय आहे, आज्ञा आहे. ज्या वेळेस हा आंधळा व्यक्ती शोधत शिलो नावाच्या तळ्यावर गेला आणि जाऊन जेव्हा डोळे धुतले, देवाचं वचन सांगतं त्याला दृष्टी आली. हालेलुया, हालेलुया. पाण्याने धुतल्यामुळे तो बरा झाला नाही, तर येशूची आज्ञा जी त्याने पाळली ना त्याच्यामुळे बरा झाला. हालेलुया. येशूने त्याला धार्मिक ठरवलं, येशूने त्याला धार्मिक ठरवलं, कारण याने माझ्या आज्ञा पाळली आणि हा आंधळा व्यक्ती बरा झाला. आता ही चर्चा सर्व गावामध्ये झाली, सगळ्या लोकांना कळलं की हा भिकारी जो होता आंधळा तो बरा झाला, त्याला दिसायला लागला. कारण विशेष काय होतं माहिती का, तो जन्मापासून आंधळा होता. विशेष काय होतं, तो जन्मापासून आंधळा होता. लोकांना खुश कमी लोक झाले, पण टेन्शन आलं लोकांना की बरं कोणी केलं, हा. आणि असं कोण सांगत होता, स्वतः आंधळा, ज्याने येशूला अजून पाहिलेलं, पण तरी बरा झाल्यावर आंधळा व्यक्ती एकच साक्ष देतो की मला बरा करणारा कोण आहे. वाचू मला आपण ते वाचा, 8वं वचन वाचा, 8व्या वचनापासून पटकन पुढे वाचा. ह्यावरून शेजारी पाजारी व ज्यांनी त्याला पूर्वी भिक्षा मागताना पाहिले. अरे शेजारी पाजारी त्या भिकाऱ्याच्या आजूबाजूला राहणारे जे लोक होते आणि ज्यांनी त्याला भीक मागताना पाहिलेलं होतं, त्या सर्वांनी विचारलं. ते म्हणाले भीक मागत बसणारा तू हाच नाही काय. अरे हाच तो भिकारी ना, जो आंधळा होता, ज्याला लहानपणापासून दिसायचं नाही. हा. कित्येक म्हणाले तोच हा. दुसरे म्हणाले नाही, हा त्याच्या सारखा आहे. लोकांना भरोसा पडत नव्हता की अरे जो जन्मापासून आंधळा आहे तो आज कसं काय बघू शकतो, जो जन्मापासून आंधळा आहे आज त्याला दृष्टी कशी काय येऊ शकते. लोक म्हणायचे नाही हा तो नाही बरं का, त्याच्यासारखाच दिसतो. काही म्हणायचे नाही हा तोच आहे. लोकांना भरोसा पटत नव्हता, कारण जन्मापासून आंधळा कसा काय बरा होईल. हालेलुया. पुढं तो म्हणाला मीच तो आहे. त्यावरून ते त्याला म्हणाले, आता त्यांनी विचारलं, ते म्हणाले तुझे डोळे कसे उघडले. अरे तू कसा काय बरा झाला. त्याने उत्तर दिले येशू नावाच्या मनुष्याने चिखल करून माझ्या डोळ्यास लावला आणि मला सांगितले शिलोहवर जाऊन धु. मी जाऊन धुतले आणि मला दृष्टी आली. असं नाही म्हटला की मी नुसतं डोळे धुवून आलो मला बरं वाटलं. तू म्हणतो येशू नावाच्या मनुष्याने. हालेलुया. येशूने चिखल लावला, येशूने सांगितलं शिलोवर जा आणि धू, आणि मी गेलो आणि धुतलं आणि मला दृष्टी आली. बघा, आंधळ्याने येशूला ओळखून घेतलं, आंधळ्याने येशूवर विश्वास ठेवला, आंधळ्याने ती आज्ञा पाळली आणि आंधळा व्यक्ती बरा झाला. जर तुम्ही पुढं वाचलं, आपण काही वचन वाचलो, 13 वचनापासून वाचा, पटापट वाचा, कारण आपला विषय महत्वाचा आहे. हा. मग जो पूर्वी आंधळा होता त्याला त्यांनी परशाकडे नेले. आता पुरुषीकडे, आता बघा, आता तो धार्मिक लोकांकडे घेऊन आले. कोणाकडे, जे स्वतःला धार्मिक समजतात. कारण परुषी म्हणजे कोण, धार्मिक लोक. परुषी म्हणजे कोण, ज्यांना वचन माहिती आहे.
आता त्या मनुष्याला त्या पुरुषाकडे घेऊन आले. ज्या दिवशी येशूने चिखल करून त्याचे डोळे उघडले, ज्या दिवशी येशूने चिखल करून त्याचे डोळे उघडले, तो दिवस शब्बात होता. तो दिवस शब्बात होता. काय होता? आणि बायबल असं म्हणतं, नियमशास्त्र म्हणतं, शब्बात दिवस पवित्रपणे, शब्बात दिवशी कोणतंही काम करू नको. म्हणून पुरुषांना राग आला. पुढे वाचा. म्हणून पुरुषांनीही त्याला पुन्हा विचारले, पुरुषांनी पुन्हा विचारले, तुला दृष्टी कशी आली? तू कसं काय बरा झाला? तो त्यांना म्हणाला, तो म्हणाला, त्याने माझ्या डोळ्यात चिखल लावला. त्याने माझ्या डोळ्यांना चिखल लावला. तो मी धुवून टाकल्यावर मला दिसू लागले. मला दिसू लागले. पुढं त्यावरून पुरुषातील कित्येक म्हणाले, हा मनुष्य देवापासून नाही, कारण तो शब्दात पाळीत नाही. हालेलुया. येशूला ते काय म्हणतात? हा मनुष्य देवापासून नाही, कारण हा शब्दात पाळत नाही. बरं केलं ते गेलं चुलीत. याचे डोळे बरे झाले, हा आंधळा व्यक्ती बघायला लागला, ते गेलं चुलीत. पण ते काय म्हणतात? हा मनुष्य देवापासून नाही, कारण हा काय पाळत नाही. बऱ्याचदा देवाचे दास, देवाचे सेवक आणि ख्रिस्ती लोक अशीच धार्मिकता घेऊन जातात. शब्दात दिवस पवित्रपणे पाळ, म्हणजे तू रविवारी चर्चला आहे, गाणं म्हण, निघून जा. बाकी 8 दिवस 6 दिवस तुला काय करायचं ते कर. चोऱ्या माऱ्या कर, खून मर्डर कर, भांडण कर, शिव्या दे, दारू पी, व्यभिचार कर, कोणताही पाप कर, पण शब्दात दिवस पवित्रपणे जाल का त्याच्यावर स्वर्गात? एवढी धार्मिकता घेऊन जाईल स्वर्गात? हे अर्ध सत्य आहे. येशूला ते दोषी ठरवायला काय म्हणत होते? हा शब्दात दिवस मोडतो, म्हणून हा मनुष्य काय आहे? पापी आहे. कोणाला म्हणतात ते? देवाच्या पुत्राला. ज्या देवाने शब्दात दिवस लावून दिला, त्याच्याच मुलाला हे पापी म्हणतात. किती आंधळे बघा ना. आजकाल पण आपण बघतो ना, आपल्या ख्रिस्ती समाजामध्ये ना एक नवीन बाप्तिस्मा आहे, लग्नाचा बाप्तिस्मा. ऐकलाय का तुम्ही? ऐकलाय का? देवाचे दास बिना बाप्तिस्म्याचं लग्न लावत दुनिया इकडची तिकडे होऊन जाईल. ते आदल्या दिवशी बुडवतात. उद्या लग्न असेल ना, जर त्यांना कळलं की या मुलाचा बाप्तिस्मा नाही झालेला, त्याला म्हणतात तू आत्ताच्या आत्ता रात्री त्याला घेऊन जातात नदीवर, बाप्तिस्मा घेऊन बुडून आणतात. त्याला विचारत सुद्धा नाही तू पाप केलं होतं. त्याला विचारत पण नाही तू नवीन जीवन जगला का. त्याला विचारत पण नाही तू पश्चाताप केला का. त्याला फक्त एवढंच म्हणता उद्या तुझं लग्न, आज तुला बाप्तिस्मा घ्यावा लागेल. तो तर दोषी ठरेलच, पण तुम्ही कुठं जाल? बाप्तिस्मा, लग्नाचा बाप्तिस्मा मला बायबल मधून शोधून दाखवा. PhD करणारा जरी एखादा देवाचा दास असेल ना, तरी मला बायबल मधून शोधून दाखवा की बायबल मध्ये कुठं असं लिहिलेलं आहे. बाप्तिस्म्याचा काय अर्थ आहे मला सांगा. इतका शुल्लक आहे का बाप्तिस्मा? तो पिणारा, खाणारा, बेवड्या एखादा पोरगा असतो, ज्याचं लग्न असतं, त्याला बळजबरी पाण्यामध्ये बुडवतात लग्नासाठी. कशाला पाप ओढून घेतात सुद्धा. ही ती धार्मिकता आहे शास्त्रीय पुरुषांसाठी. काहीच अर्थ राहिले नाही बाप्तिस्म्याला. याला ज्याला पटलं तो बाप्तिस्मा घे, लग्नाचा बाप्तिस्मा. काय फरक पडतोय बिना बाप्तिस्म्याचं लग्न केल्याने? काय फरक काय पडतोय मला सांग. हा बाप्तिस्मा घेऊन लग्न केल्याने हा स्वर्गात जाणार आहे का? जाणार आहे का? कोणतं शिक्षण आहे आज आपल्या चर्चेसमध्ये? मंडळांमध्ये काय चाललेलं आहे आज? समाजामध्ये, ख्रिस्ती समाजामध्ये कोणतं शिक्षण आहे? ही ती धार्मिकता आहे शास्त्रीय पुरुषांची. पण देवाचं वचन म्हणतात, जोपर्यंत तुमचं नीतिमत्व आणि धार्मिकता शास्त्रीय आणि पुरुषांच्या नीतिमत्वापेक्षा जास्त होत नाही, तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत. येशूने त्याचे डोळे उघडले आणि हे म्हणतात तो पापी आहे. येशू, कारण याने शब्दात मोडला. शब्दात दिवशी याने बरं करायला नको होतं. शब्दात दिवशी याने पाप केलं. शब्दात दिवशी याने आरोग्य दिलं. शब्दात दिवशी याने चांगलं काम केलं. शब्दात दिवस पवित्रपणे पाळला पाहिजे, हे बरोबर आहे. माझ्या येशूने कधीच काम नाही केलं शब्दात दिवशी. चांगलं काम करणं, हे चांगलं कृत्य करणं, एखाद्याला बरं करणं, एखाद्याला मेलेल्यातून उठवणं, एखाद्याला डोळे देणं, हे पित्याचं काम आहे. हालेलुया. मी स्वतःच्या इच्छेने पण नाही करू शकत ते. येशू म्हणतो मी स्वतः काहीच करत नाही, जे माझ्या पित्याला करताना मी बघतो तेच मी करतो. याचा अर्थ काय? तो आंधळा जो बरा झाला ना, तो येशूमुळे नाही, तर येशूचा जो पिता होता ना त्याच्यामुळे बरा झाला. त्याची इच्छा नसती तर येशूने ते केलंच नसतं. कारण येशू कधीच स्वतःच्या मनासारखा वागला नाही. जे पिता त्याला सांगायचं ना, येशू तेच करायचं. हालेलुया, हालेलुया. शब्दात दिवस कसा पाळ? पवित्र. हे बरोबर आहे. इथं त्या ठिकाणी ते बरोबर येशूला पाप, येशूचा पाप शोधता आहे.
येशूला चुकीचं ठरवता आहे. वचन वचनासारखं घ्या. आपण कसा पाळतो शब्दात दिवस? शब्दात दिवस कसा पाळतो आपण? 3 तासाची भक्ती आणि 5 तास शेतातल्या कामात. शब्दात दिवस मी कसा पाळला? पवित्रपणे पाळला. खरंच पाळतो का आपण पण शब्दात दिवस? शब्दात दिवस काय आहे माहिती का? देवाच्या उपस्थितीत घालवण्याचा वेळ. पूर्ण दिवस आपण देवाला दिला पाहिजे. पूर्ण दिवस. आता येशूने काही सैतानाचे काम नाही केले, येशूने देवाचंच काम केलं. ज्या व्यक्तीला आरोग्याची गरज होती त्या येशूने देवाचंच काम केलं. शब्दात दिवशी देवाचे काम करा, तुमचे स्वतःचे काम करू नका. हे नाही आपल्याला समजत. पैसा द्यायला लावा, आम्हाला दान दशांश टाकायला लावा, आम्ही टाकून देऊ. वेळ नका द्यायला लावा. तुम्ही इथं वेळ देत नाही, प्रभू तुम्हाला घेऊन कशाला जाईल? हा पैसा तर वर चालत पण नाही ना. तुमचा पैसा घेऊन पण काय करेल प्रभू? जे द्यायला पाहिजे ते द्या ना तुम्ही प्रभूला. हा, शब्दात दिवस पवित्रपणे पाळा. देवाचं वचन म्हणून पाळतो ना आम्ही. 2 तास चर्चमध्ये येतो, त्याच्यानंतर आम्ही आमच्या कामाला. शब्दात दिवशी देवाचे काम करा. येशूने देवाचं काम पूर्ण केलं. काय तुम्ही करता? इथून चर्च मधून गेल्यानंतर कधी प्रार्थनेला बसले? चर्च मधून गेल्यानंतर कधी आराधना केली? चर्च मधून गेल्यानंतर कधी वचन वाचलं? तो पूर्ण दिवस देवाचा आहे. देवाला हालेलुया. देवाचे काम करा ना. त्या दिवशी जाऊन सुवार्ता सांगा, आजारांसाठी प्रार्थना करा, आजारांच्या भेटीगाठी घ्या. देवाचा वेळ देवाला द्या. माझ्या प्रभूने शब्दात दिवस हा देवाचं काम देवाला त्याने केलं, देवाचं काम पूर्ण केलं. त्याने त्या आंधळ्याला दृष्टी दिली आणि हे म्हणतात तो पापी आहे. हे वचन असं नका लावून घेऊ. येशू म्हणतो की शब्दात दिवस, शब्दात मनुष्याचा पुत्र शब्दाचा धनी आहे, म्हणजे आम्ही शब्दात दिवशी कामं केले तरी चालतील, आम्ही फक्त चर्चला येतो, नंतर आम्ही आमची कामं केली तरी चालतील. हा, शब्दात दिवस देवाचा आहे. देवाची कामं करा. कामच करायचे ना तुम्हाला, देवाची कामं करा. सुवार्ता सांगायला जा, आजारी लोकांच्या भेटी घ्या, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, नवीन लोकांना सुवार्ता द्या, कोणाला तरी आत्मिक बोध करा. स्वतःचे वैयक्तिक कामं करत असाल आणि म्हणाल शब्दात दिवस मी पवित्रपणे पाळतो, देवाचं काम करतो, खोटारडे आहात तुम्ही. ही तुमची धार्मिकता आहे, माझ्या प्रभूची नाही. माझ्या येशूने देवाचं काम केलं त्या दिवशी. हे आहे नीतिमत्व. पुढं खूप मोठा अध्याय आहे, वाचायला गेलं तर वेळ पुरणार नाही. पुढं जर आपण पाहिलं ना तर हे परुषी लोक येशू ख्रिस्ताला धरायला पाहतात की कसा काय हा आंधळापणा झाला. तो आंधळा येशू विषयी साक्ष देतो. एक वचन वाचून घेऊ. 16 आणि 17 वचन वाचा. 16 आणि 17. यावरून पुरुषातील कित्येक म्हणाले, हा मनुष्य देवापासून नाही. हा येशू जो आहे तो देवापासून नाही, कारण तो शब्दात पाळत नाही. दुसरे म्हणाले पापी मनुष्य अशी चिन्हे कशी करू शकतो? त्यांच्यातच फूट पडली. ते दुसरे म्हणतात पापी मनुष्य जर तो असता तर हा बरा कसा झाला असता. हा, पुढं. म्हणून पुन्हा ते त्या आंधळ्याला म्हणाले. मग परत ते पुरुषी जे आहे त्या आंधळ्याकडे आले, त्याला म्हणाले त्याने तुझे डोळे उघडले तर त्याच्याविषयी तू काय म्हणतो? तुला काय वाटतं की तो कोण आहे? त्याने म्हटले तो संदेष्टा आहे. हालेलुया. ज्या आंधळ्याने कधीच जग बघितलं नाही, ज्या आंधळ्याने येशूला सुद्धा अजून हे जे आपण वाचतोय ना इथपर्यंत त्या आंधळ्याने येशूला पाहिलं सुद्धा नाही. लक्षात घ्या मी काय सांगतो. जे अध्याय तुम्ही वाचला आतापर्यंत, ह्या वचनापर्यंत आंधळ्याने अजून येशूला पाहिलेलं सुद्धा नाही. जर तुम्ही शेवटच्या वचनांमध्ये गेले ना, शेवटच्या वचनांमध्ये 35 वचनापासून वाचा. 35. त्यांनी त्याला बाहेर घालविले, हे येशूने ऐकले आणि त्याला तो सापडल्यावर तो त्याला म्हणाला. येशूने शोधलं त्याला आणि तो त्याला सापडला आणि मग येशू म्हणाला तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस का? येशू पहिल्यांदा आता त्याला भेटला बरं का. इथं याने पहिल्यांदा येशूला पाहिलं आणि येशू त्याला ओळख दाखवते. काय तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय? त्याने उत्तर दिले आंधळ्याने, मी ज्याच्यावर विश्वास ठेवा असा तो कोण आहे? मी का मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवा, तो कोण आहे? येशूने त्याला म्हटले तू त्याला पाहिले आहे. व तुझ्या बरोबर आता बोलत आहे तोच तो आहे. जो तुझ्या बरोबर आता बोलत आहे तोच तो आहे.
तो म्हणाला, प्रभुजी मी विश्वास ठेवतो. हा. आणि त्याने त्याला नमन केले. हालेलुया. आंधळ्या व्यक्तीने पहिल्यांदा प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलं आणि प्रभू येशूने जेव्हा म्हटलं की मी तोच आहे ज्याने तुला डोळे दिले, तो म्हणतो प्रभुजी मी तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि त्याने नमन केलं. आंधळ्याने सहज येशूवर विश्वास ठेवला. ज्यांना 2 डोळे होते आणि ज्ञान पण होतं ना, ते येशूला ओळखू शकले नाही. शास्त्री आणि परुषी जे ज्ञानाने मोठे होते, ज्यांच्यामध्ये वचन होते. आज तुम्हाला माहिती का, येशूला शोधणं जे ज्ञानी लोक आहेत ना त्यांच्यासाठी फार कठीण आहे. जे बायबलचे ज्ञानी आहेत ना, जे म्हणतात की आम्हाला सर्व कळतं, त्यांना येशू कधीच सापडतो. येशू कोणाला सापडतो माहिती का? जे म्हणतात की आम्ही आंधळे आहोत, प्रभू आम्हाला तुला बघायचं आहे, तो त्यांचेच डोळे उघडतो. पण जे म्हणतात आम्हाला सर्व दिसतं ना, त्यांचे डोळे तो उघडत. वाचा शेवटी वचन वाचा 39. तेव्हा येशू म्हणाला, 40-41. हा, 40-41. परुषातील जे त्याच्या जवळ होते. हा, नाही 1 मिनिट, 39-40-41 वाचा. हा. तेव्हा येशू म्हणाला, मी न्याय निवाड्यासाठी ह्या जगात आलो आहे. येशू काय म्हणतो, मी कशासाठी आलोय? आणि आपण तर म्हणतो येशू फक्त तारण द्यायला आला, उद्धार करायला आला, पाप क्षमेसाठी आला. पण येशू तो स्पष्ट म्हणतो मी कशासाठी आलोय? न्याय निवाड्यासाठी. जो येशूवर विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय तिथंच होऊन जातो. समजते का तुम्हाला? येशूवर ज्याने विश्वास ठेवला नाही त्याला परत न्यायाची गरज नाही, त्याचा न्याय तिथंच झाला. तुम्ही कितीही चांगले कामं करा, तुम्ही कितीही सत्कृत्य करा, या जगामध्ये खूप दानशूर लोक आहेत, भारतामध्ये खूप दानशूर लोक आहेत, पण बायबल असं सांगतं मी न्याय निवाड्यासाठी या जगात आलो आहे. येशूवर जो विश्वास ठेवतो तो धर्मी ठरवला जातो. जो येशूवर विश्वास ठेवत नाही त्याचं पाप तसंच राहतं. हा, मी न्याय निवाड्यासाठी या जगात आलो आहे. पुढं यासाठी की ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे, ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे, आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे. बघा येशू काय म्हणतो, ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसत आहे त्यांनी आंधळे व्हावे. आज अनेक विश्वासू लोक, अनेक देवाचे दास जे म्हणतात की आम्हाला सर्व कळतं, बायबल म्हणतं ते आंधळे आहे. कारण देवाचं वचन स्पष्ट म्हणतं ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसतं त्यांनी आंधळे व्हावे. ह्यासाठी देवाचा पुत्र आलाय. पुढं परुषातील जे त्याच्याजवळ होते, आता जे परुषी होते ते म्हटले, त्यांनी हे ऐकून त्याला म्हटले, आम्ही ही आंधळे आहो काय? येशूवर रागावले ते काय म्हटले, तू आम्हाला आंधळ म्हणतोस काय? आम्ही काय आंधळे आहेत का? आम्ही काय येडे आहेत का? आम्हाला सर्व समजतं, आम्हाला सर्व कळतं, तुझ्यापेक्षा जास्त आम्हाला कळतं. अनेक लोक ऐकणारे कोणीतरी असतील या ठिकाणी, मनात म्हणत असतील हा काय आला मला एवढं शिकवणार, याला काय अक्कल आहे, याच्यापेक्षा जास्त आम्हाला कळतं. म्हणा तुम्ही मला काही फरक पडत नाही. मी तर आंधळा होतो, मला देवाने दृष्टी दिली आणि मला ख्रिस्त दिसला. हालेलुया. मी त्या आंधळ्या व्यक्ती, मी जन्मांध होतो. प्रत्येक व्यक्ती जन्मापासून पापी असतो, तो त्या जन्मांध व्यक्ती सारखाच आहे. हालेलुया. बायबल सांगतं मनुष्य हा जन्मतः पापी आहे. याचा अर्थ काय? तो जन्मांध आहे. डोळे असून काय उपयोग जर येशू दिसत नाही? मला 25 वर्ष लागले येशूवर विश्वास ठेवायला, तोपर्यंत मी आंधळाच होतो ना, आंधळाच होतो. चर्चला जायचो पण आंधळा, बायबल वाचायचो पण आंधळा, गाणे म्हणायचो तरी आंधळा. जन्मांत होतो मी येशूसारखा, त्या आंधळ्या व्यक्तीसारखा. पण 25 वर्षानंतर माझ्या जीवनात प्रभूने जे काम केलं ना त्याच्यामुळे माझे डोळे उघडले आणि त्या दिवशी मी येशूला प्रभू म्हटलं. त्या दिवशी माझं जीवन मी प्रभूला दिलं. प्रभू म्हणतो जे आंधळे आहेत ना त्यांना दिसावं आणि जे म्हणतात की आम्हाला सर्व दिसतं त्यांनी आंधळं व्हावं म्हणून मी इथं आलेलो आहे. आज अनेक देवाचे दास म्हणतात आम्हाला शिकण्याची गरज नाही. शिकणं सोडून दिलेलं देवाच्या दासांनी. अनेक ख्रिस्ती लोक जे सेवा करतात त्यांना असं वाटतं आता आम्हाला शिकण्याची गरज नाही, आम्हाला शिकवण्याची गरज आहे. तू काय आम्हाला सांगतो? आम्हाला सगळं माहिती. लक्षात घ्या, तुम्ही त्या शास्त्रीय पुरुषांसारखे आहात ज्यांना वाटतं आम्हाला सर्व कळतं. पुढे वाचा बरं शेवटचं. येशू त्यांना म्हणाला, तुम्ही आंधळे असता तर तुम्हाला पाप नसते. जर तुम्ही म्हटलं असतं ना की आम्ही आंधळे आहोत तर तुम्हाला पाप नसतं, तुम्हाला मी दोष लावला नसता. परंतु आम्हाला दिसते असे तुम्ही आता म्हणता. पण तुम्ही म्हणता की तुम्हाला सर्व कळतं, सर्व दिसतं.
म्हणून तुमचे पाप तसेच राहते. म्हणून तुमचे पाप तसेच राहते. म्हणून तुम्ही सुधरत की तुम्ही म्हणता की आम्हाला सर्व कळतं. देवाजवळ येताना आपलं शहाणपण बाजूला ठेवून या. देवाजवळ येताना आपलं ज्ञान बाजूला ठेवून या. देवाजवळ येताना आपली धार्मिकता बाजूला ठेवून या. श्रीमंत तरुण मुलगा प्रभू येशू जवळ आला. तो काय म्हणतो? देवाचं राज्यवतन मिळावं म्हणून मी काय करावं? प्रभू म्हणतो 10 आज्ञा पाळ. आता हा जास्त धर्मी. हा काय म्हणतो? मी लहानपणापासून 10 आज्ञा पाळता. प्रभूने त्याला भरून खालपर्यंत पाहिलं आणि प्रीती केली. आणि प्रभू काय म्हणतो? तुझ्याकडे असेल नसेल ते गोरगरिबांना दे आणि माझ्या मागे, म्हणजे स्वर्गात तुला मोठी संपत्ती मिळेल. आला का येशूच्या मागे? नाही. स्वतःला धार्मिक समजत होता ना. स्वर्गीय राज्य भेटलंच नाही त्याला. का? कारण येशूची आज्ञा मोडली ना, की देऊन टाक आणि माझ्या मागे. कारण तो मागायला तेच आला होता ना. स्वर्गीय राज्य भेटावं म्हणून मी काय करा? कुठं भेटलं मग स्वर्गीय राज्य? जरी तू 10 आज्ञा पाळल्या तर त्या खोट्या होत्या. त्याचा काहीच फायदा झाला नाही तुला. मी संस्थेचे नियम पाळले, चर्चचे नियम पाळले म्हणून मी स्वर्गात नाही जात. मी बायबलचे नियम पाळल्यावर स्वर्गात जातो. हालेलुया. मी येशूचे नियम पाळल्यावर स्वर्गात जातो. म्हणून नव्याने जन्मल्याशिवाय तुम्हाला देवाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. परत येऊ इफिसकरास पत्र 4 अध्याय 23 वचन. इफिसकरास पत्र याचा 4 अध्याय 23 वचन 24. इफिस 4:24. आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व. आता या नीतिमत्वाबद्दल आज आपण शिकलो. येशू पासून मिळणारे नीतिमत्व, याची गरज आहे नवीन मनुष्य. हालेलुया. जर तुम्हाला वाटतं की माझा नव्याने जन्म व्हावा, तर या येशू पासून मिळालेली धार्मिकता तुम्हाला पाहिजे. तुम्ही ठरवलेली धार्मिकता चालणार नाही. समजलं का? आणि नुसतं नीतिमत्व नाही तर पवित्रता पुढे आहे. त्या पवित्रतेबद्दल आपण संध्याकाळी बघणार. हालेलुया. की सत्यापासून मिळणारे मग स्वर्गीय जीवन आपल्यासाठी आहे. इतकं सहज नाही स्वर्गाचं जीवन की नुसता मी विश्वास ठेवला आणि चाललो स्वर्गामध्ये. नुसता विश्वास तारण्याला समर्थ नाही. देवाचं वचन पण सांगतं, क्रिये वाचून विश्वास काहीच कामाचा नाही. विश्वास काय आहे माहिती का? नीट लक्ष द्या. विश्वास काय आहे? हातासारखा आहे. विश्वास कशासारखा आहे? ह्या हाताने बायबल उचललं गेलं, बरोबर आहे? या हाताद्वारे मी खुर्ची पण उचलून टाकली. विश्वास असा आहे. विश्वासाने तुम्ही सर्व करू शकता. पण तुम्हाला माहिती का, हा विश्वास नुसता एकटा काम नाही करत. याच्यासोबत कृती पण आहे. आणि ती कृती म्हणजे हाड आहे. हातातली कृती काय आहे? हाड आहे. जर या हातामधून हाड काढून टाकलं तर मी काहीच उचलू शकणार. कारण ताकद या वरच्या चामडीमध्ये नाही. ताकद कशात आहे? हाडामध्ये आहे. ताकद कशात आहे? हाडात आहे. नुसता विश्वास काही कामाचा नाही. जर या हातामध्ये हाडच राहिलं नाही ना, तर मी काहीच उचलू शकत नाही, काहीच करू शकत नाही. म्हणून कृती पण पाहिजे. आणि कृती म्हणजे हाड आहे. जेव्हा विश्वासासोबत कृती राहील तेव्हा मी अशक्य गोष्टी शक्य करेन. हालेलुया. तेव्हा मला विश्वास पारू शकतो, तेव्हा माझा उद्धार होऊ शकतो. आणि म्हणून सत्यापासून मिळणारे नीतिमत्व देवाचं वचन होतं. 2 गोष्टी आपण शिकलो. एक, तुम्ही मनोवृत्तीत नवीन व्हा नवीन जन्म घेण्यासाठी. आणि दुसरं, येशू पासून आलेली धार्मिकता तुम्ही धारण करा, तर तुम्ही नव्याने जन्म घेऊ शकता. आणि संध्याकाळी आपण बघू की पवित्रता जी सत्यापासून येणारी ती काय आहे. देव करू या वचनाद्वारे परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित.